नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 करिता एक नवीन संभाव्य प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आपण पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 या करिता बनवलेली आहे मित्रांनो, ठीक आहे। तर येत्या बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीच्या पेपरच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आपण ऍड केलेले आहे। संपूर्ण पेपरचे जे स्वरूप आहे ते कसं असतं ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे। तर ही प्रश्नपत्रिका आपण 16 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी दिली होती। 14 तारखेला देखील 1-2 प्रश्नपत्रिका दिल्या होत्या सोडवण्यासाठी, 15 ला देखील दिल्या होत्या, ठीक आहे। आज 17 तारीख आहे मित्रांनो, तर 17 तारखेला देखील 1-2 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी दिल्या जातील मित्रांनो। तर अशा प्रकारच्या संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी कुठून भेटतील? ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या पीडीएफ स्वरूपामध्ये सोडवण्यासाठी दिल्या जातात त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे लगेच त्या पीडीएफच्या खालीच तुम्हाला दिलेलं असतं। स्वरूप कसं असतं आणि हे तुम्हाला जॉईन कसं करायचं याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटणार आहे। तर परीक्षा होईपर्यंत अशा प्रकारच्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवण्यासाठी आपण उपलब्ध करून देत आहोत स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 या करिता, ठीक आहे। तर ह्या प्रश्नपत्रिकेंना तुम्हाला जॉईन कसं व्हायचं याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये जेवढे पण प्रश्न आपण ऍड केलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न असणार आहेत, तर त्यांची संपूर्ण स्पष्टीकरणासोबत उत्तर आपण जाणून घेऊया। तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पर्याय दिलेले आहेत लातूर, धाराशिव, अहमदनगर आणि जालना। तर पश्चिमेस विचारले मित्रांनो, तर आपल्याला बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अहिल्यानगर म्हणजेच जुनं नाव होतं अहमदनगर, आता नवीन नाव काय मित्रांनो? अहिल्यानगर, ठीक आहे। तर आपल्याला बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अहिल्यानगर आहे असं सांगता येईल मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीच्या दिशेंना कोणते जिल्हे आहेत ते देखील माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे। तर बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस आपल्याला सांगता येईल अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हा जिल्हा आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पूर्वेला कोणता जिल्हा आहे मित्रांनो? तर पूर्वेला आपल्याला सांगता येईल परभणी व लातूर, ठीक आहे। परभणी व लातूर हे देखील आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे। उत्तरेस, ठीक आहे, उत्तरेला कोणता जिल्हा आहे मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याचसोबत अजून कोणता जिल्हा आहे मित्रांनो? जालना जिल्हा आहे, ठीक आहे, उत्तरेस। आणि याच्या व्यतिरिक्त दक्षिणेस जर विचारलं तर दक्षिणेस आपल्याला सांगता येईल धाराशिव, ठीक आहे। धाराशिव हा जिल्हा आहे मित्रांनो। जुनं नाव उस्मानाबाद हे होतं, आपल्याला माहिती इथं असायला गरजेचं असणार आहे मित्रांनो। आणि पश्चिमेस जर म्हटलं तर अहिल्यानगर म्हणजेच जुनं नाव अहमदनगर हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। चला पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? बीड शहरातील प्रसिद्ध खजिना विहीर कोणत्या साली बांधण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो। बीड शहरामधील खजिना जी विहीर आहे मित्रांनो ती महत्त्वाची विहीर असणार आहे, ऐतिहासिक ठिकाण असणार आहे मित्रांनो। तर ही कोणत्या साली बांधण्यात आली अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1583, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। कधी ते कधीपर्यंत बांधण्यात आली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 1572 ते 1583, ठीक आहे। 1572 ते 1583 हे आपलं प्रश्नाचं इथे तेव्हा योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो? ही विहीर कोणी बांधली, ठीक आहे। तर कोणी बांधली तर आपल्याला सांगता येईल शमशेर खान, ठीक आहे, शमशेर खान अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल शमशेर खान। तर यांनी ही विहीर बांधलेली आहे मित्रांनो। हे एक महत्त्वाचं असणार आहे, कोणी बांधली याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। कुठं आहे तर बीड शहरामध्ये आहे हे आपल्याला सांगता येईल। कधी बांधली तर आपल्याला कालावधी देखील इथं विचारला जाऊ शकतो, तर कालावधी देखील आपल्याला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो। मित्रांनो बीड शहरात असलेली ऐतिहासिक खजिना विहीर ही 1583 मध्ये आपल्याला सांगता येईल शमशेर खान यांनी बांधली होती। त्याचसोबत ही विहीर स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानली जाते असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो। आणि वर्ष आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे। याच्या व्यतिरिक्त बघा, आता पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आपल्याला खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ आहे अशा प्रकारचं विचारले। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात कोणतं धार्मिक स्थळ आहे असं विचारलंय, तर नागनाथ देवस्थान हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल। ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। मित्रांनो आष्टी तालुक्यातील नागनाथ देवस्थान हे आपल्याला सांगता येईल नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। आता आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाथ
संप्रदायाचे महत्त्वाचे देवस्थान बीड जिल्ह्यामध्ये कोणतं आहे? तर नागनाथ देवस्थान हे आपलं प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. बाकीची इतर जी माहिती असते ती देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर चला पुढील बघा 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची आपल्याला लोकसंख्येची घनता किती आहे असं विचारलंय मित्रांनो. ठीक आहे, लोकसंख्येची घनता किती आहे? तर आपल्याला सांगता येईल 242. ठीक आहे, बघा पर्यायामध्ये कुठे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बघा आता घनता व्यतिरिक्त जर म्हटलं तर स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. साक्षरतेचं प्रमाण, ठीक आहे, साक्षरता याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुरुषांची लोकसंख्या, टोटल लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, शहरी लोकसंख्या याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर घनता हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर 242 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढील बघा आता 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. बीड जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय महसूल विभागात मोडतो? ठीक आहे, कोणत्या विभागामध्ये मोडतो? तर पुणे दिलंय, लातूर दिलंय, छत्रपती संभाजीनगर, नाशिक दिलंय. ठीक आहे, तर छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या विभागामध्ये मोडतो मित्रांनो. ठीक आहे, बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जुनं नाव होतं औरंगाबाद, या विभागामध्ये आपल्याला या महसूल विभागामध्ये किंवा प्रशासकीय महसूल विभागामध्ये मोडतो असं आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील बघा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. बघा 6 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, बीड शहरातील ऐतिहासिक आणि भव्य जामा मस्जिद खालीलपैकी कोणत्या भागात किंवा कुठे स्थित आहे मित्रांनो. ठीक आहे, जामा मस्जिदचा आपल्याला इथं उल्लेख झालेला आहे मित्रांनो. तर याच्याबद्दल आपल्याला सांगता येईल मित्रांनो पेठबीड. ठीक आहे, पेठबीड हे आपला ऑप्शन असणार आहे बी. ठीक आहे, ऑप्शन बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बीड मधील ऐतिहासिक जामा मस्जिद ही जर म्हटलं तर शहराच्या पेठबीड या भागामध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, पेठ या ठिकाणी आहे, पेठबीड या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, मस्जिद मुघल सम्राट जे शहाजहा होते मित्रांनो त्यांच्या काळात ही बांधली गेली होती असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि बीड मधील सर्वात मोठ्या मस्जिदींपैकी एक ही मानली जाते असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बाकीचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आता पुढील आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील प्रसिद्ध योगेश्वरी देवीचे मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? ठीक आहे, कोणत्या नदीच्या काठी बांधलेलं आहे मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, प्रसिद्ध योगेश्वरी देवीचे मंदिर. ठीक आहे, प्रसिद्ध योगेश्वरी देवीचे मंदिर आपल्याला कुठे आहे? तर आपल्याला सांगता येईल आपल्याला कुठं, तर आपल्याला सांगता येईल तालुक्याचं देखील नाव विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. तर अंबाजोगाई हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. परंतु आपल्याला कोणत्या नदीकाठी आहे असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? जयवंती. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अंबाजोगाई शहर जे आहे मित्रांनो जयवंती नदीच्या काठावरती असून येथे जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल योगेश्वरी देवीचे जागृत शक्तीपीठ आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला कोणत्या नदी काठी आहे मित्रांनो असं सांगता येईल मित्रांनो, जयवंती. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सौताडा धबधबा खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यामधील सौताडा जो धबधबा आहे तो खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे? कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे मित्रांनो? तर बघा आपल्याला पर्याय एक दिलाय, बीड अहिल्यानगर, बीड लातूर, बीड धाराशिव, बीड जालना. ठीक आहे, तर बीड अहिल्यानगर ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सौताडा येथील धबधबा जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल कुठे आहे मित्रांनो, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे, किती आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या तालुक्यात आहे. तर आपल्याला सांगता येईल पाटोदा तालुका आहे मित्रांनो. ठीक आहे, पाटोदा तालुक्यात आहे हा धबधबा. तर सौताडा येथील धबधबा पाटोदा तालुक्यातील असून तो बीड आणि अहिल्यानगर या सीमेच्या आपल्याला सांगता येईल सीमेवरती स्थित आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर तेच आपल्याला विचारलंय मित्रांनो, कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे? तर बीड आणि अहिल्यानगर. कोणत्या तालुक्यात आहे आपल्याला हा धबधबा विचारलं तर आपल्याला पाटोदा हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. ठीक आहे, असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा आपल्याला काय प्रश्न विचारलाय मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? ग्रामीण लोकसंख्या विचारले मित्रांनो. कधी कधी शहरी लोकसंख्या देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? बघा ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, 80.1 ते 82.1 याच्या दरम्यान आहे मित्रांनो. ठीक आहे, दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायामध्ये उत्तर दिसलं 80.1. ठीक आहे, 80.1 किंवा आपल्याला असं उत्तर असेल 82.1.
तर आपलं तेव्हा हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ग्रामीण लोकसंख्येचं आपल्याला टक्केवारीमध्ये प्रमाण. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला आता पुढील प्रश्न आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो. बघा 10 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगरावर वसलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला खालीलपैकी कोणत्या डोंगरावर वसलेला आहे. तर मी प्रश्न वाचल्यानंतर जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुमची देखील इथे प्रॅक्टिस होऊन जाईल. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, मग सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी मी दोनदा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये देखील दिलं होतं. मागची जी प्रश्नपत्रिका सोडून दिली त्याच्यामध्ये देखील या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्येच याचं उत्तर सांगायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. तर चला आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे तुम्हाला 10 नंबरचा दुसरा एक प्रश्न देतो. ठीक आहे, आपल्याला सांगता येईल बघा. आता एक प्रश्न देतो, बीड जिल्ह्यातील कोणत्या शहराला, हा अजून एक महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. बीड जिल्ह्यातील शॉर्टमध्ये लिहितो, बीड जिल्ह्यातील कोणत्या शहराला, ठीक आहे, कोणत्या शहराला मराठवाड्याची सांस्कृतिक आपण म्हणू शकतो राजधानी, ठीक आहे, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. सांगा बरं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, बीड जिल्ह्यातील कोणत्या शहराला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, अंबाजोगाई. ठीक आहे, कोणत्या शहराला, अंबाजोगाई. म्हणजेच ऑप्शन क्रमांक जिथं पण असेल अंबाजोगाई हे आपलं तेव्हा प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा प्रश्न मी याच्या ऐवजी इथे ऍड केलेला आहे, कारण ऑलरेडी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपण सोडून घेतला होता, त्याचं स्पष्टीकरण देखील बघितलेलं होतं. तर आता तुमच्या किती लक्षात आहे बघूयात कमेंट बॉक्समध्ये. या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्न बघा. आता पुढील आपला 11 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर इथून आता मराठीवरती काय प्रश्न इथं सुरू झालेले आहेत. तर जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण बघत असतो ना, तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांचा असे प्रश्न येतात की मराठीवरती प्रश्न विचारले जाणार नाही अभ्यासक्रमानुसार. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे जर म्हटलं तर आपण गेल्या 3-4 वर्षापासून विद्यार्थ्यांना पोलीस पाटलाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. तर 3-4 वर्षाचा आपल्याकडे अनुभव आहे मित्रांनो. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 25+, ठीक आहे, 25+ वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो. ठीक आहे, पोलीस पाटील या पदाच्या, दुसऱ्या नाही, संभाव्य वगैरे नाही, ऍज इट इज पोलीस पाटील या पदाच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत. आता त्याच्यामध्ये 25+ याच्यामध्ये जर विचार केला तर 21 किंवा 22+ प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी यावरती प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो. तर मराठी या विषयावरती प्रश्न विचारले गेलेत. आता विद्यार्थ्यांचा असं देखील प्रश्न येतात की मराठी विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाहीये मित्रांनो, तर मराठीवरती प्रश्न येत नाही. ठीक आहे, तर ज्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतोय मागे 2024 या वर्षी बरेच 3-4 जिल्ह्यांचे पेपर झाले, त्यांच्यामध्ये देखील मराठी या विषयाचा उल्लेख नव्हता केला, तरी देखील मराठीवरती तुम्हाला 10 ते 15 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपल्याकडे जे मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या अनुभवानुसार शक्यता तुम्हाला मराठीवरती प्रश्न येतील पण किंवा येणार पण नाही. 50% चान्स आहे मित्रांनो की मराठीवरती प्रश्न येतील पण किंवा येणार पण नाही. त्याच्यामुळे आपण काय केलंय, आले तर कसे येतात याची देखील तुमची प्रॅक्टिस असायला पाहिजे, कारण थोडे प्रश्न येत नाही, आले तर डायरेक्टली 10-15 प्रश्न येतात. त्याच्यामुळे मराठी विषयाची देखील तुमची प्रॅक्टिस असायला हवी. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये मराठीचे प्रश्न ऍड केलेले आहेत मित्रांनो. तर याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की मराठीचे प्रश्न आपण का ऍड केलेत, कारण आपल्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे. त्यांची जेव्हा जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये देखील असाच अभ्यासक्रम दिला होता जसा तुम्हाला बीड जिल्ह्याला दिलेला आहे. मराठी विषयाचा कुठेही उल्लेख केला नव्हता, तरी देखील मराठीवरती प्रश्न विचारले होते. एवढंच नाही तर इंग्रजीवरती देखील काही जिल्ह्यांसाठी प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. तर आपण असं म्हणूयात की मराठीचे 50% चान्स आहे प्रश्न येतील किंवा नाही येणार, परंतु आपलं अभ्यास करणं काम असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण मराठीवरती जे प्रश्न विचारले जातात, कसे विचारले जातात ते याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालेलं असावे की मराठीचे प्रश्न आपण काय ऍड केले. ठीक आहे, तर चला बघा आपल्याला मराठीवरती काय प्रश्न विचारला गेला मित्रांनो. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ठीक आहे,
धनुष्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, आपल्याला ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे, एक म्हणजे कोदंड, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण कोणकोणतं सांगू शकतो, जसं की आपण म्हणू शकतो कोदंड झालं, ठीक आहे, कोदंड झालं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आपण कोणता सांगू शकतो, चाप सांगू शकतो मित्रांनो. त्यानंतर धनु सांगू शकतो. तर हे समानार्थाचे शब्द आहे, ठीक आहे, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. पुढे बघा आपल्याला काय दिलं मित्रांनो, महोत्सव या शब्दाची आपल्याला संधी विग्रह काय होईल अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. महोत्सव या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह काय होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, मग ऑप्शन क्रमांक बी बघा, ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे, महा प्लस उत्सव. ठीक आहे, महोत्सव, महा प्लस उत्सव, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आपलं इथे योग्य उत्तर होईल. कारण याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, आ प्लस उ, ठीक आहे, बरोबर काय झालं ओ, ठीक आहे, अशा प्रकारची याची संधी विग्रह आपण इथं केला मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला इथं विग्रह काय होईल, मग इथं महोत्सव दिले म्हणजे आ प्लस उ, इथं ओ तयार झाला, त्याच्यामुळे महा प्लस उत्सव अशा प्रकारचा इथं विग्रह होईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त महा, ठीक आहे, महा अशा प्रकारचा उत्सव, उत्सव अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. तर हा शब्द इथं तयार झाला, हा विग्रह झाला, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. याच्यापासून आपल्याला सांगता येईल महोत्सव हा शब्द आहे तो तयार झाला. ठीक आहे, पुढे बघा काय दिलंय मित्रांनो, घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर घोडा या शब्दाचे अनेक वचन होईल घोडे. ठीक आहे, घोडे. तर ऑप्शन क्रमांक काय मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आकारांत पुरलिंगी नामाचे अनेक वचन करताना एकारांत मध्ये होते. ठीक आहे, एकारांत, तर घोडे अशा प्रकारचं झालं, घोडा घोडे. ठीक आहे, आकारांत, तर आपण त्याच्यावरती सेपरेट क्लास घेतलेला आहे, एक वचन अनेक वचन. ह्याच्यामध्ये सिंपल नेम लागलाय आकारांत पुरलिंगी नामाचे अनेक वचन आपण म्हणू शकतो एकारांत मध्ये होते. आकारांत म्हणजे जसं की घोडा, इथं डा म्हणजे आ इथं लागलाय आकारांत, आणि घोडे म्हणजे एकारांत मध्ये इथं रूपांतर होतं. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपल्याला स्पष्टीकरणासोबत सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, यशाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. यशाशक्ती, यथाशक्ती सॉरी, ठीक आहे, यथाशक्ती हा जो शब्द आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, अव्ययीय भाव समास. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ज्या समासातील पहिले जे पद आहे ते महत्वाचे नसून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो त्याला काय आपण म्हणतो, अव्ययीय भाव समास. ठीक आहे, तर मग आपल्याला इथं सांगता येईल यथाशक्ती हा शब्द कोणत्याचा होईल मित्रांनो, अव्ययीय भाव समास. याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती दिली ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे नसून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो त्याला अव्ययीय भाव समास म्हणतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक काय होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न दिलेला आहे, मराठी भाषेत एकूण किती विभक्ती मानल्या जातात. तर 8 विभक्ती मानल्या जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. त्या कोणकोणत्या ते देखील तुम्हाला इथं माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, अशा प्रकारचा पंचमी, षष्टी, सप्तमी, आणि आपल्याला अशा प्रकारचे जेवढ्या पण आहेत मित्रांनो टोटल 8 या सर्व माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. बघा 16 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. तर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, तोंडाला कुलूप लावणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ काय. या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारलाय मित्रांनो, तोंडाला कुलूप लावणे. तर आपल्याला सांगता येईल काय, ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक आपल्याला बघा काय सांगता येईल या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजे गप्प बसणे. ठीक आहे, गप्प बसणे, तोंडाला कुलूप लावणे, ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला एक वाक्यप्रचार इथे विचारला जाऊ शकतो की तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ काय, अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार या म्हणीचा अर्थ होतो छळ सोसणे, पण त्याविरुद्ध तक्रार न करता येणे, अशा प्रकारचा आपल्याला याचा अर्थ होतो असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे काय. ठीक आहे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतं मित्रांनो, उदार. ठीक आहे, उदार म्हणजे ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, कृपण म्हणजे आपण काय थोडक्यात म्हणू शकतो मित्रांनो, याचा समानार्थाचा शब्द काय होईल, अत्यंत कंजूस. ठीक आहे, अत्यंत कंजूस आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्या उलट जर म्हटलं तर उदार म्हणजे मोठ्या मनाचा किंवा खर्च करणारा, उदार. ठीक आहे,
तर याचा विरुद्धार्थाचा शब्द विचारलाय तर उदार होईल. ठीक आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखायला सांगितलेलं मित्रांनो, तर आपल्याला सांगतात सौंदर्य हे भाववाचक नाम आहे मित्रांनो. ज्या नामातून गुणांचा, भावाचा किंवा अवस्थेचा बोध होतो, आपण काय म्हणतो भाववाचक नाम कशाला म्हणतो मित्रांनो, ज्या नामातून गुणांचा, भावाचा किंवा आपण म्हणू शकतो एखादा अवस्थेचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. तर इथं बघा गुणांचा म्हणजे सौंदर्य, गुणांचा इथं झाला तर ते भाववाचक नाम झालं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो, तू अभ्यास कर. ठीक आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे तू अभ्यास कर, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मित्रांनो. इथं आपल्याला दिलेलं आहे विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हे आज्ञार्थी स्वरूपाचं वाक्य मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय होईल मग बी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी कसं होईल मित्रांनो, ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती किंवा उपदेश व्यक्त होतो त्याला आपण काय म्हणतो आज्ञार्थी वाक्य म्हणतो. प्रश्नार्थी म्हणजे एखाद्या वाक्यातून प्रश्न विचारला गेलाय, काही शंका विचारली गेली तर त्याला प्रश्नार्थी वाक्य. आता उद्गारार्थी जर म्हटलं तर पुढे उद्गारार्थी चिन्ह दिसलं की लगेच आपल्याला ते वाक्य समजून येतं. तर इथं हे आज्ञा करण्यात आलेली मित्रांनो, ज्या वाक्यातून आपण आज्ञा, विनंती किंवा उपदेश व्यक्त करतो तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो आपण. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा 20 नंबरचा प्रश्न दिलाय प्रयोग ओळखायला. रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, प्रयोग ओळखायला कर्मणी. ठीक आहे. बघा कुठे ऑप्शन क्रमांक बी मध्ये कर्मणी. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्याला सांगता येईल. येथे जर म्हटलं तर कर्माच्या इथं जर म्हटलं तर लिंग वचनाप्रमाणानुसार जे आहे क्रियापद बदलते म्हणून हे कर्मणी. म्हणजे कर्म कोणता आहे मित्रांनो, राम. ठीक आहे. मग इथं रामाने झालं. ठीक आहे. मग आपण काय म्हणू शकतो जसं की येथे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणानुसार, ठीक आहे, लिंग वचनानुसार क्रियापद बदलते म्हणून आपल्याला सांगता येईल हे कर्मणी पद आहे. जसं की इथं सीता असतं. ठीक आहे. राम दिलंय तर इथं सीता असतं. ठीक आहे. तर सीताने आंबा खाला. ठीक आहे. अशा प्रकारचं. आता इथं रामाने आंबा खाला, सीता इकडे ये, राम इकडे ये, अशा प्रकारचं. मग त्याच्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय होईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला पुढील आता जीके जीएस वरती प्रश्न विचारायला इथे सुरुवात झालेली मित्रांनो. इथून खालचे प्रश्न खूप महत्त्वाचे आयएमपी असणार आहे. हे प्रश्न एज इट इज रिपीट होऊ शकतात मित्रांनो. आपल्याला प्लासीची लढाई आपल्याला म्हटलेलं आहे 1757 मध्ये कोणामध्ये झाली, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्लासीची लढाई, ठीक आहे, प्लासीची लढाई 1757 मध्ये इथं आपल्याला कोणामध्ये झाले विचारले तर आपल्याला कधी झाली असं विचारलं जाऊ शकतो की प्लासीची लढाई कधी झाली. ठीक आहे. कधी झाली तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो 1757. ठीक आहे. 1757 मध्ये झाली हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. परंतु इथं कोणामध्ये झाले मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्याला इंग्रज विरुद्ध आपल्याला सिराज सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण थोडक्यात जर म्हटलं तर पूर्ण दिनांक देखील आपल्याला इथं माहिती इथं असायला पाहिजे. थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल 23 जून. ठीक आहे. 23 जून 1757 रोजी ही लढाई झाली. कोणाकोणामध्ये झाली मित्रांनो, कशासाठी, थोडक्यात ही लढाई भारतात इंग्रज सत्तेचा पाया जी रचणारी ठरली असं आपल्याला सांगता येईल. आणि 1757 रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालच्या वेगवेगळ्या सैन्यांमधील ही लढाई होती मित्रांनो. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न, मानवी रक्ताचा पीएच मूल्य साधारणपणे किती असतो. मानवी रक्ताचा पीएच मूल्य किती असतो. ठीक आहे. साधारणपणे किती असतो मित्रांनो, तर 7.4 असतो. किती बघा 7.4 ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. 7.4 असतो मित्रांनो. मानवी रक्ताचा पीएच मूल्य जर म्हटलं तर किती ते किती असतो असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर मानवी रक्ताचा पीएच मूल्य जर आपल्याला किती ते किती असतो असं विचारलं तर 7.35 ते 7. आपल्याला सांगते 7.45. ठीक आहे. 7.45 एवढा असतो. तर हे आपल्याला माहिती इथं असायला पाहिजे. मग इथं 7.4 दिलंय त्याच्यामुळे आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. किती ते किती विचारलं 7.35 ते 7.45 याच्या दरम्यान असतो. याच्यामध्ये थोडंसं जर म्हटलं तर आपल्याला थोडंसं वरती खाली झालेलं बघण्यासाठी भेटेल, परंतु एक्झॅक्ट हेच प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं 7.4 इथे हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. किती ते किती हे देखील तुमच्यासाठी महत्वाचं असू शकतं मित्रांनो. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो.
शकतो. तर बघा पुढील आपल्याला 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आयएमपी प्रश्न मित्रांनो, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर बघा यासाठी आपल्याला सांगता येईल अभिनव बिंद्रा. बघा ऑप्शन मध्ये कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा हा आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी. कधी देखील आपल्याला कधी असं देखील विचारलं जाऊ शकतं की यांनी कधी सुवर्ण पदक जिंकलं वैयक्तिक याच्यामध्ये, तर 2008 यामध्ये. ठीक आहे, 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी क्षेत्रामध्ये. ठीक आहे, नेमबाजी क्षेत्रामध्ये हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की कोणत्या खेळामध्ये, तर नेमबाजी खेळामध्ये या क्षेत्रामध्ये वैयक्तिक भारतातील पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले मित्रांनो 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने. कोणत्या ऑलिम्पिक मध्ये? बीजिंग. ठीक आहे, बीजिंग ऑलिम्पिक मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल 2008 मध्ये नेमबाजी या क्षेत्रामध्ये. बाकीची इतर माहिती देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. भारतीय संविधानानुसार शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क मानला जातो? महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक बघा कोणते? कलम बी. ठीक आहे, कलम 21 या कलमांतर्गत आपल्याला शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक काय उत्तर असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची माहिती सांगायची जर म्हटलं तर आपल्याला 86व्या घटना दुरुस्तीनुसार कलम आपण म्हणू शकतो कलम 21 याच्या अंतर्गत याच्यानुसार 6 ते आपण म्हणू शकतो 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आला होता. कोणत्या कलमांतर्गत हे आपल्याला समजलं, परंतु आपल्याला कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 86व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे, कलम 21 ठीक आहे, याच्यानुसार 6 ते 14 वयोगटातील जे पण बालक आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क आहे असं बनवण्यात आला होता मित्रांनो, आला आहे असं सांगता येईल मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक 21 हा आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. बघा पुढील आपला 25 नंबरचा प्रश्न चालू आहे. त्याच्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो, ती आहे आपल्या या संभाव्य प्रश्नपत्रिकांबद्दल सांगितल्याप्रमाणे. तर बघा मित्रांनो, स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 साठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो मित्रांनो. याच्यामध्ये पेपर होईपर्यंत तुम्हाला रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिका आपल्याला भेटणार आहेत मित्रांनो. ह्या प्रश्नपत्रिका पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमानुसार आपण बनवलेले आहे. त्याच्यामध्ये जिल्हा माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान संपूर्ण, तर या सर्व विषयांचा अभ्यासक्रम आपण घेतलेला आहे मित्रांनो. सर्व जे विषय आहेत त्यांचा समावेश करून आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका बनवत असतो मित्रांनो. यांचे स्पष्टीकरण देखील तुम्हाला लगेच दिलं जातं मित्रांनो. रोज 1 ते 2 प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी सेंड केल्या जातात. थोडक्यात स्वरूप देखील दाखवणार आहे मित्रांनो. कशा प्रकारचं स्वरूप आहे हे देखील तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा या संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती देण्यात येतील मित्रांनो. पेपर होईपर्यंत आपला 10 ते 20 प्रश्नपत्रिका होणार आहेत मित्रांनो. तर या प्रश्नपत्रिका आपण 14 फेब्रुवारी 2026 पासून इथं द्यायला सुरुवात केलेली आहे. 14 ला देखील 1-2 दिल्या, 15 तारखेला देखील 1-2 प्रश्नपत्रिका दिल्या, 16 ला देखील आपण प्रश्नपत्रिका दिली मित्रांनो. ठीक आहे, 17 ला देखील 1-2 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. आज 17 तारीख आहे मित्रांनो जेव्हा हा व्हिडिओ मी बनवत आहे. ठीक आहे, तर रोज अशा प्रकारच्या आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येतील की जर आम्ही 18 तारखेला घेतलं, 19 तारखेला घेतलं, 20 किंवा 21 तारखेला घेतलं मित्रांनो, तर त्याची किंमत आपण ठेवलेली 139. याच्यामध्ये हे सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका भेटणार आहेत मित्रांनो. आता जेव्हा जसं की तुम्ही 17-18 ला जरी पेमेंट केलं, 19 ला जरी पेमेंट केलं, तर 14 तारखेपासूनच्या जेवढ्या पण 7-8 किंवा 9-10 प्रश्नपत्रिका आपल्या झाल्या असतील मित्रांनो. ठीक आहे, जेवढ्या पण प्रश्नपत्रिका इथून मागच्या झाल्या असतील त्या लगेच जेव्हा जसं की तुम्ही 18 तारखेला पेमेंट केलं तर इथून मागच्या 10 प्रश्नपत्रिका झाल्यात तर त्या लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये पाठवून दिल्या जातील. आणि त्याच्यानंतर 20, 21, 22 तिथून पुढचे जे पण दिवस असतील त्या प्रत्येक दिवशी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी बनवून दिली जाईल मित्रांनो व्हॉट्सअपवरती. ती रेग्युलर मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक लगेच तुम्हाला दिली जाते आणि तिथून पुढच्या त्या तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्या जातील. तर अशा प्रकारचे आपण स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. मागील झालेल्या जेवढ्या पण 14 तारखेपासून तर जे आतापर्यंतच्या जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हापर्यंतच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील आणि प्लस तिथून पुढच्या रोज तुम्हाला अशाच प्रकारच्या रोज 1-2 प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरती सोडवण्यासाठी दिल्या जातील मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण
किती ठेवले मित्रांनो, 139 रुपीज मित्रांनो. ठीक आहे, 139 मध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. परीक्षा होईपर्यंत आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका देणार आहेत. खूपच महत्त्वाचे आयएमपी प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत मित्रांनो. आणि गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे मित्रांनो. गणित व बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते कसं दिलंय ते देखील मी तुम्हाला लगेच पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. काळजी करू नका. ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर जॉईन कसं व्हायचं ते सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला थोडक्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दाखवून घेतो, कशा प्रश्नपत्रिका आपण देत आहोत. ठीक आहे, तर बघा या क्यूआर वरती तुम्ही एकदा पेमेंट करू शकता आणि नाहीतर आपण या नंबरवरती पेमेंट करू शकता. 96 65 18 17 69. पेमेंट किती ठेवलेलं आहे, 139 रुपयाचं. ठीक आहे, 139चं पेमेंट तुम्ही क्यूआर वरती किंवा या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपवरती मागील झालेल्या लगेच जेवढे पण झाले असतील त्या लगेच भेटतील. आणि तिथून पुढे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला एक भेटेल. तिथून पुढच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती रेग्युलर तुम्हाला भेटत राहतील. अशा प्रकारच्या स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय मित्रांनो. ठीक आहे, आता डेमो देखील तुम्हाला थोडक्यात दाखवतो. जसे की बघा आता ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका आता सध्याला आपण सोडून घेत आहोत मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका आहे ती. तर बघा थोडक्यात जर म्हटलं तर ही प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, आता सर्वप्रथम आपण काय केलं मित्रांनो, टोटल जे प्रश्न आहेत सर्व प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार बघा अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा सोडवण्यासाठी बघण्यासाठी भेटेल. आता ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पहिल्यांदा या स्वरूपामध्ये भेटेल. बघा टोटल 80 प्रश्न थोडंसं खाली घेतल्यानंतर. ठीक आहे, तर बघा टोटल 80 प्रश्न आपले झाले. सर्व प्रश्न अभ्यासक्रमानुसार घेतलेले आहेत. आयएमपी प्रश्न असणार आहेत, यातील खूप प्रश्न रिपीट पण होऊ शकतात किंवा त्याच टॉपिक वरती त्या टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर बघा हे सर्व 80 प्रश्न झाले. ठीक आहे, 80 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला एक ओएमआर शीट दिली जाते मित्रांनो, जेणेकरून याच्यावरतीच तुम्ही लगेच ते प्रश्न सोडू शकतात. किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर लगेच खाली स्पष्टीकरण दिलंय. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण सांगतो ना, जसं की हा प्रश्न दिलाय त्याचं उत्तर कोणतं आहे, त्याचं उत्तर झाल्यानंतर इथं याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला लगेच भेटून जाईल. हा दुसरा प्रश्न आहे, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती, त्याच्याबद्दल मी जी पण व्हिडिओमध्ये माहिती सांगत असतो ना ती माहिती लगेच याच्या व्यतिरिक्त प्रश्नाच्या रिलेटेड जी पण महत्त्वाची माहिती असतील प्रश्नासंबंधित ती माहिती लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये दिली जाते स्पष्टीकरणामध्ये. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये बघा संपूर्ण जे प्रश्न आहेत एक ना एक प्रश्नाचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे मित्रांनो. तर गणित बुद्धिमत्तेचं देखील तुम्हाला स्पष्टीकरण दाखवून घेतो मित्रांनो. तसं आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, परंतु पेपरचं स्वरूप तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे की कशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपण देतोय. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये स्पष्टीकरण सांगायचं जर म्हटलं तर बघा जसं की इथून पुढे गणिताचे प्रश्न झाले तर हा प्रश्न आहे, त्याच्यानंतर याचं उत्तर, त्याच्यानंतर हे तर समाधान दिलंय, ती प्रश्नाचं उत्तर या 28 कसं आलं, त्याच्यानंतर पुढचं याचं हे 42 कसं आलं, याचं पूर्ण समाधान जे आहे ते अशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही एकदा बघितलं की लगेच समजून येतं. बघा हा पुढचा प्रश्न, इथं आपल्याला इथं जर म्हटलं तर आपल्याला किती मुलं आहेत, तर संपूर्ण रांगानुसार संपूर्ण माहिती दिली आहे. त्याच प्रकारे गणितावरती प्रश्न विचारलेत, बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारलेत. संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे ना मित्रांनो, बघा या स्वरूपामध्ये संपूर्ण जो प्रश्न दिलेला आहे ना, जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर दिलेलं असतं आणि याच्या व्यतिरिक्त समाधान एका लाईनीमध्ये देखील समाधान असतं आणि समजण्यासाठी आपल्याला लॉंग मध्ये देखील समाधान दिलेलं असतं, जेणेकरून गणित बुद्धिमत्तेचे देखील आपल्याला प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित बघण्यासाठी भेटून जाईल. हे संपूर्ण समाधान आपण व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला लगेच भेटून जातील आणि परीक्षा होईल तोपर्यंत आपण रोज अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो, स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी. तर जॉईन होण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो, या नंबरवरती 139चं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. मागील झालेल्या प्रश्नपत्रिका लगेच भेटून जातील आणि पुढील प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवली जाईल मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला रेग्युलर प्रश्नपत्रिका मिळत राहतील. अशा प्रकारचं आपण हे स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून घेतलेली आहे मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थी काय करतात, कॉल करून टाइमपास करत बसतात. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कॉल करा, नक्कीच त्याचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील. परंतु ही माहिती जी बघितली तेच बघून तुम्ही पुन्हा कॉल करून जर टाइम वेस्ट करत असाल तर काही अर्थ नाही मित्रांनो. ही माहिती सांगितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच या नंबरवरती कॉल करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची ऑफर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो मित्रांनो. ती ऑफर काय असणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो. तर ठीक आहे, तर चला आता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत इथून पुढे. तर बघा आपल्याला 25 नंबरचा आपला प्रश्न चालू होता मित्रांनो. तर बघा 25 नंबरचा प्रश्न काय दिलेला मित्रांनो, गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे, गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक
बी आशिया खंडात आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच आशिया खंडात आहे मित्रांनो. ठीक आहे, गोबी वाळवंट हे आपल्याला सांगता येईल आशिया खंडातील कोणकोणत्या देशामध्ये पसरलेले आहे मित्रांनो, असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या देशामध्ये पसरलेले आहेत. तर चीन व आपण सांगू शकतो मंगोलियन. ठीक आहे, मंगोलियन आपण असं किंवा मंगोलिया असं म्हणू शकतो. ठीक आहे, मंगोलिया. तर या देशांमध्ये पसरलेलं आहे कोणतं वाळवंट, गोबी वाळवंट. आणि हे खूप मोठं वाळवंट आहे मित्रांनो. गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वात मोठं वाळवंट आहे आणि जगातील 5व्या क्रमांकाचं मोठं वाळवंट आहे मित्रांनो. ठीक आहे, जगामध्ये किती, जगामध्ये 5व्या क्रमांकाचं मोठं वाळवंट आहे मित्रांनो. आणि मोठं वाळवंट. ठीक आहे, आणि आशिया खंडातील जर म्हटलं तर सर्वात मोठं वाळवंट आपण असं म्हणू शकतो किंवा सर्वात मोठ्या वाळवंटामध्ये याचा समावेश होतो असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर गोबी वाळवंट आशिया खंडात आहे हे लक्षात ठेवा. आणि चीन आणि मंगोलिया या देशामध्ये हे पसरलेलं आहे असं देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पुढील प्रश्न काय दिलेला मित्रांनो, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते. ठीक आहे, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले जे भारतीय व्यक्ती होते ते रवींद्रनाथ टागोर होते मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. यांना कधी भेटला मित्रांनो, कोणत्या साली भेटला तर 1900 आपण म्हणू शकतो कधी, 1913 मध्ये. ठीक आहे, कधी भेटला मित्रांनो, 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील साहित्य नोबेल पुरस्कार मिळाला होता मित्रांनो त्यांना. तर ते आपल्याला पहिले व्यक्ती आहेत असं सांगता येईल मित्रांनो. ते नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीयच नव्हे तर पहिले आशियाई व्यक्ती होते असं देखील सांगता येईल मित्रांनो. आता याच्यावरती प्रश्न वारंवार विचारले का जातात मित्रांनो, तर ते भारताचंच नव्हे तर पहिले आशियाई व्यक्ती देखील होते नोबेल पुरस्कार मिळवणारे. ठीक आहे, तर कशासाठी मिळाला असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गीतांजली. ठीक आहे, गीतांजली. ठीक आहे, गीतांजली. तर या आपण म्हणू शकतो या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य नोबेल पुरस्कार मिळाला होता मित्रांनो. ठीक आहे, तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण, रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला मित्रांनो, कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो काय ऑप्शन क्रमांक सांगा बरं, सी. ठीक आहे, उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला आता पटपट थोडेसे प्रश्न, आपला व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, थोडेसे पटपट आपण हा व्हिडिओ थोडासा फास्ट मध्ये घेऊया मित्रांनो. तर पहिले आपल्याला बघा 28 नंबरचा प्रश्न विचारलाय, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते. पहिले आपल्याला डिफेन्स मिनिस्टर कोण होते असं विचारलंय मित्रांनो. ठीक आहे, पहिले संरक्षण मंत्री कोण होते. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगता येईल मित्रांनो, बलदेव सिंग. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बघा कुठे, बघा बलदेव सिंग इथं आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात आपल्याला सांगता येईल सरदार बलदेव सिंग यांनी संरक्षण मंत्री जे पद आहे त्याची जबाबदारी सांभाळली होती मित्रांनो. तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, जगातील सर्वात खोल मरियाना गर्त ही कोणत्या महासागरात आहे मित्रांनो. मरियाना गर्त कोणत्या महासागरात आहे मित्रांनो, तर आपल्याला सांगता येईल प्रशांत महासागर, त्याला आपण काय म्हणतो पॅसिफिक महासागर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे मित्रांनो, पॅसिफिक महासागरामध्ये असलेले मरियाना गर्त ही जगातील सर्वात खोल जागा आहे. ठीक आहे, तिची जर म्हटलं तर जी खोली आहे मित्रांनो, जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल 11,000 मीटर पेक्षा जास्त आहे मित्रांनो. 11,000 मीटर प्लस आहे मित्रांनो असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, पुढील बघा आपल्याला सांगता येईल 30 नंबरचा प्रश्न, जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो. जागतिक कामगार दिवस 1 मे ला असतो मित्रांनो. ठीक आहे, 1 मे बघा कुठे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये. ठीक आहे, 1 मे हा जो दिवस आहे जागतिक जगभर आपल्याला जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना देखील झाली होती. तर हे देखील आपल्याला माहिती असेल मित्रांनो, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. तर चला पुढील प्रश्न दिलेला आहे, गुरुत्वाकर्षण याचा आपल्याला शोध कोणी लावला असं आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो. गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, या नियमांचा शोध कोणी लावला मित्रांनो, तर आपल्याला ऑलरेडी या प्रश्नाचं नाव माहिती आहे मित्रांनो, काय, न्यूटन. ठीक आहे, आपल्याला सांगता येईल आयझॅक न्यूटन. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय विचारले मित्रांनो, आपल्याला बघा भारताचे नंदनवन म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किंवा राज्याला ओळखले जाते. ठीक आहे, भारताचे नंदनवन म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किंवा राज्याला ओळखले जाते, तर जम्मू काश्मीरला ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच आपण थोडक्यात म्हणू शकतो की जम्मू काश्मीरला त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे भारताचे नंदनवन असे म्हटले जाते किंवा
पृथ्वीवरील स्वर्ग असे देखील म्हटले जाते. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. मुघल सम्राट जहांगीरने देखील या जे प्रदेश आहे तर त्याचं वर्णन त्यांच्या शब्दामध्ये केलं होतं त्यावेळेस. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला भारताचे नंदनवन म्हणून आपल्याला जम्मू काश्मीर या राज्याला ओळखले जाते किंवा पृथ्वीवरील स्वर्ग असं म्हणून देखील ओळखलं जातं जम्मू काश्मीरला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, सूर्यमालेतील कोणता ग्रह लाल म्हणजेच तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो? ठीक आहे, रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. आता इथं सूर्यमालेतील कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर मंगळ. ठीक आहे, मंगळ म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मंगळ ग्रहावरती काय आहे माहितीये का? मंगळ ग्रहावरती जर म्हटलं तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठावरती लो ऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते जास्त असल्याने, ठीक आहे, लो ऑक्साईड, ठीक आहे, लो ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे, मंगळ ग्रहाच्या पृष्ठावरती लोह ऑक्साईडचे, ठीक आहे, म्हणजेच आयर्न ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने तो लालसर दिसतो किंवा तांबडा दिसतो. ठीक आहे, लालसर किंवा तांबडा दिसतो, त्याच्यामुळे त्याला तांबडा ग्रह किंवा लाल ग्रह म्हणतात मित्रांनो. कोणाला? मंगळ ग्रहाला मित्रांनो. सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता मग होईल? मंगळ ग्रह. ठीक आहे, इतर देखील माहिती तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. चला बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 2026 मध्ये, ठीक आहे, 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत मित्रांनो? आयएमपी प्रश्न मित्रांनो, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून 2026 मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जपान. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी जपान हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, हे कोणत्या ठिकाणी? जपानमध्ये 2026 मध्ये आपल्याला समजलं की आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे, परंतु कोणत्या आणि कितव्या? तर आपल्याला म्हणता येईल 2026 मध्ये 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा जपान देशामध्ये आपण म्हणू शकतो आईची आणि नायोगो, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो नागोया, ठीक आहे, या शहरामध्ये आयोजित केली जातील, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. चला पुढील बघा, पुढील 35 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? वेरूळची लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात कोरली होती? वेरूळची लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात कोरली होती? तर राष्ट्रकूट. ठीक आहे, राष्ट्रकूट म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. आपल्याला सांगता येईल जगप्रसिद्ध कैलास मंदिर आणि वेरूळची लेणी राष्ट्रकूट राजांच्या काळात निर्माण केली, अशा प्रकारचं सांगता येईल किंवा निर्माण झाली असं सांगता येईल. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. तर बघा, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 36 नंबरचा प्रश्न, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला विचारली, पहिली महिला नव्हे तर पहिली भारतीय महिला कोण, असा प्रश्न विचारला मित्रांनो. कन्फ्युज होऊ नका. तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? बचेंद्री पाल. ठीक आहे, बचेंद्री पाल कुठे? बघा ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कधी केली? तर आपल्याला सांगता येईल 1984 सॉरी, ठीक आहे, 1984 आय थिंक, हो, 1984 मध्ये बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वात उंच जे शिखर आहे मित्रांनो, ठीक आहे, तर आपल्याला सांगता येईल जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट तर त्यांनी सर केली होती मित्रांनो. ठीक आहे, सर करण्याचा मान मिळवला कोणी? बचेंद्री पाल यांनी 1984 या साली. चला पुढील प्रश्न बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ठीक आहे, आपल्याला प्रकाशाची जी तीव्रता आहे ती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर आपल्याला लक्स मीटर सांगतील मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी लक्स मीटर वापरले जाते. जसे की आपल्याला याच्या व्यतिरिक्त देखील प्रश्न कशावरती विचारला जातो की हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर तेव्हा आपल्याला सांगता येईल बॅरोमीटर. ठीक आहे, बॅरोमीटर बघा इथं ऑप्शन दिलेले. ठीक आहे, तर आपण असं म्हणू शकतो हवेचा दाब मोजण्यासाठी हे वापरलं जातं. हे कशासाठी? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला हायगोमीटर, ठीक आहे, इथं हायगोमीटर देखील दिलंय. तर हायगोमीटर कशासाठी? हवेतील आपण म्हणू शकतो हवेतील, हे एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो, हवेतील आर्द्रता आपण म्हणू शकतो मित्रांनो, आर्द्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. इथे हवेचा दाब आहे मित्रांनो, हे बॅरोमीटर, आणि हायगोमीटर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी आपण म्हणू शकतो. तर इथे बहुतेक विद्यार्थी इथं कन्फ्युज होतात, तर कन्फ्युज होऊ नका, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो? तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक ए तांबडा व भूमध्य समुद्र. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो.
चला 39 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, दख्खनच्या पठारात बघा दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी, ठीक आहे, दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती मित्रांनो, किंवा दख्खनच्या पठारातील सर्वात मोठी नदी कोणती. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, गोदावरी. ठीक आहे, गोदावरी हे प्रश्नाचं आपल्याला इथे योग्य उत्तर सांगता येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी. गोदावरी ही दक्षिण भारतातली गंगा मानली जाते. दक्षिण भारतातील गंगा कोणत्या नदीला मानली जाते, कोणत्या नदीला मानले जाते, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर गोदावरी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, गोदावरी ही दक्षिण भारतातील भारताची गंगा मानली जाते आणि ती दख्खनच्या पठारातील, आपल्याला सांगता येईल दख्खनच्या पठारावरील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न दिलेला आहे, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आरबीआय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. असा देखील प्रश्न विचारला जातो की बँकेची बँक कोणती आहे मित्रांनो भारतातील. तर आरबीआय हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, आरबीआय बँकेचा फुल फॉर्म काय मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही आपण म्हणू शकतो बँकेची बँक असून ही भारताची चलनी व्यवस्था नियंत्रण ठेवते किंवा नियंत्रित करते असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि मध्यवर्ती बँक देखील आपल्याला याच बँकेला मानलं जातं मित्रांनो, आरबीआय बँक. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. ठीक आहे, मुडदूस आपल्याला कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो मित्रांनो. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपण म्हणू शकतो विटॅमिन डी. ठीक आहे, विटॅमिन डी कुठे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये. ठीक आहे, आपण अशा प्रकारचं सांगू शकतो. विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. ठीक आहे, मुडदूस जर म्हटलं तर थोडक्यात रोगाचं जर म्हटलं तर आपण स्वरूप कसं मित्रांनो, याच्यामुळे विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, त्यालाच जो मुडदूस रोग आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर कोवळ्या उन्हातून हे जीवनसत्व मिळतं. आता आपण असं देखील म्हणू शकतो की विटॅमिन डी कुठे मिळतं, तर कोवळ्या उन्हातून. आता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोवळ्या उन्हातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळतं, तर आपल्याला सांगता येईल विटॅमिन डी. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला हा मुडदूस रोग होत नाही मित्रांनो, म्हणजे हाडे कमजोर होत नाही मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि जर विटॅमिन डी ची कमतरता झाली तर आपल्याला हा रोग होतो मुडदूस. ठीक आहे, हाडे त्याच्यामुळे कमजोर कमकुवत होतात मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे, मुंबई किंवा बृहमुंबई आपण ज्याला बोलतो मित्रांनो. तर हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. स्थापना कधी झाली मित्रांनो, 1888 साली स्थापना झालेली आपण म्हणू शकतो बृहमुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. बृहमुंबई महानगरपालिका ही भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी व मोठी महानगरपालिका आहे असं देखील आपल्याला सांगता येईल. आपल्याला असा देखील प्रश्न कधी कधी विचारला जातो की भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती. तर आपल्याला सांगता येईल बीएमसी. ठीक आहे, बीएमसी म्हणजे काय, आपल्याला सांगता येईल बृहमुंबई महानगरपालिका. तर ही सर्वात पहिली आपल्याला महाराष्ट्रातील महानगरपालिका सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे. चिपको आंदोलन आपल्याला वृक्ष वाचवा संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक इथे बघा बी दिलेले आहे, वृक्ष वाचवा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक याच्या संबंधित आहे मित्रांनो चिपको आंदोलन, किंवा वृक्ष जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न करणे, वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करणे. तर याच्या संदर्भात आहे हा चिपको आंदोलन. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. तर पुढील बघा 44 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे पठार किंवा कोठार म्हटले जाते. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोलापूर. बघा सोलापूर कुठे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये. ठीक आहे, महाराष्ट्र राज्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते म्हणून या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात.
यामध्ये विशेषतः जर म्हटलं तर रब्बी ज्वारीसाठी हा जिल्हा अत्यंत प्रसिद्ध आहे असं देखील सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे, मिठाचा सत्याग्रह म्हणजेच दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? मिठाचा सत्याग्रह याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये जे पण मी प्रश्न ऍड केलेले आहेत ना, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत आणि इतर सरळ सेवा पद भरती आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये खूप वेळा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत, वारंवार येत असतात किंवा त्या सर्व परीक्षांसाठी हे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. तर तेच याच्यामध्ये मी ऍड केलेले आहेत जे की तुमच्या देखील परीक्षेसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. याच टाईपचे किंवा हेच प्रश्न रिपीट होतील असं देखील म्हणायला हरकत नाही मित्रांनो. इथे मिठाचा सत्याग्रह आपल्याला विचारलाय कोणत्या वर्षी झाला मित्रांनो, म्हणजे दांडी यात्रा आपल्याला विचारली मित्रांनो, तर 1930 हे उत्तर असणार आहे. बघा ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि कोणी याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की मिठाचा सत्याग्रह कोणी केला, तर आपल्याला सांगता येईल महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. महात्मा गांधी हे प्रश्नाचं इथे तेव्हा उत्तर असेल. महात्मा गांधींनी आपल्याला सांगता येईल पूर्ण दिनांक विचारली तरी माहिती पाहिजे मित्रांनो, 12 मार्च 1930 रोजी आपल्याला सांगता येईल मित्रांनो, साबरमती आश्रमापासून, कोणत्या आश्रमापासून? साबरमती आश्रमापासून जी दांडीपर्यंत जर म्हटलं तर मिठाच्या कायद्याविरुद्ध जी यात्रा काढली होती, तर त्यालाच आपण म्हणू शकतो दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मग? ऑप्शन क्रमांक 1930 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी, पूर्ण दिनांक 12 मार्च 1930. 12 मार्च 1930. ठीक आहे. 1930. तर इतर देखील तुमच्यासाठी महत्वाची माहिती असते, जी महत्वाची माहिती तीच मी फक्त ऍड केलेली आहे आपल्या स्पष्ट करण्याच्यामध्ये. बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला मित्रांनो, कॅन्सरच्या उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर कोबाल्टचा वापर केला जातो, कोबाल्ट 16. ठीक आहे. बघा कुठे कोबाल्ट. ठीक आहे. कोबाल्ट 16चा वापर केला जातो मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढील बघा आपल्याला काय प्रश्न दिलाय, लोकसभेत निवडून येण्यासाठी किमान वयोमर्यादा किती? कमीत कमी वयोमर्यादा किती असायला पाहिजे लोकसभेत निवडून येण्यासाठी? तर कमीत कमी असायला पाहिजे 25 वर्ष लोकसभेसाठी. इथं बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होतात. लोकसभेसाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे मित्रांनो? 25 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे समजून आलं. अजून याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला राज्यसभेसाठी, तर लोकसभा आणि राज्यसभा इथे विद्यार्थी कन्फ्युज होतात. राज्यसभा. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो. राज्यसभासाठी किती कमीत कमी पाहिजे मित्रांनो? 30 वर्ष. ठीक आहे. लोकसभेसाठी 25 वर्ष, राज्यसभेसाठी कमीत कमी 30 वर्ष वयोमर्यादा असायला पाहिजे. इथे कन्फ्युज होऊ नका, इथे विद्यार्थ्यांचे मार्क जातात. ठीक आहे. पुढे बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो? भरतनाट्यम विचारलंय मित्रांनो, तर भरतनाट्यम आपल्याला सांगता येईल तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. भरतनाट्यम हा तामिळनाडूचा सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे असं सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा पुढील आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? जगातील सर्वात मोठं म्हटलेलं आहे. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. कॅप्सियन समुद्र. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक कोणते येईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी कॅप्सियन समुद्र. ऑप्शन क्रमांक बी हे जगातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. तर बघा पुढील 50 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 जूनला मित्रांनो. बघा ऑप्शन मध्ये कुठे? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो मित्रांनो. का साजरा केला जातो मित्रांनो? पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. ठीक आहे. जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्रात धवल क्रांती प्रामुख्याने कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो? ठीक आहे. धवल क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो? तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, दूध उत्पादन. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बघा कुठे? दूध उत्पादन. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. मित्रांनो धवल क्रांती ही दूध उत्पादनात वाढ करण्यासंबंधित आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे प्रकार बघण्यासाठी भेटतात आणि अजून एक याच्यामध्ये बघा एक नाव महत्वाचं आहे मित्रांनो, डॉक्टर वर्गीस. ठीक आहे. डॉक्टर वर्गीस. ठीक आहे. वर्गीस आपण म्हणू शकतो कुरियन. डॉक्टर
वर्गीस कुरियन यांना भारतातील धवल क्रांतीचे जनक, कशाचे, धवल क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते मित्रांनो. ठीक आहे, ही देखील आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आणि या क्रांतीमुळे महाराष्ट्र आणि भारत सहकारी दूध संस्थेचं जर म्हटलं तर जे जाळं विस्तारलेले आहे असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. तर धवल क्रांती कशाशी संबंधित आहे, दूध उत्पादन, हे प्रश्नांचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे आपल्याला जनक मानले जाते असं देखील सांगता येईल. पुढे बघा, आपल्याला म्हटलेलं आहे नुकताच पार पडलेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के मतदान झालं. महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं मित्रांनो, तर साधारणतः जर म्हटलं तर 66.5. ठीक आहे, 66.0.5 असं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर एवढं मतदान झालं मित्रांनो. अशा प्रकारचा हा आकडा थोडासा वेगवेगळ्या याच्यानुसार थोडासा आपल्याला कमी जास्त झालेला बघण्यासाठी भेटतो, परंतु लेटेस्ट जर म्हटलं तर 66 हा आकडा आपल्याला लक्षात घ्या. तर 66 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. पुढील आता 53 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो. तर बघा, हा प्रश्न काय दिलाय, भारतातील कोणत्या राज्यात नुसतीच सर्वात उंच शिवप्रतिमा उभारली आहे मित्रांनो. ठीक आहे, नुसतीच कोणत्या राज्यात शिवप्रतिमा सर्वात उंच शिवप्रतिमा उभारलेली आहे मित्रांनो. तर ते राज्य विचारले तर ते राज्य आहे राजस्थान मित्रांनो. ठीक आहे, राजस्थानामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोणाच्या ठिकाणी, राजस्थानामध्ये आपल्याला सांगता येईल आपण म्हणू शकतो नाथद्वार. ठीक आहे, नाथद्वार असं म्हणू शकतो. नाथद्वार येथे प्रभू शंकराची सर्वात जी मोठी उंच प्रतिमा आहे ती उभारण्यात आलेली आहे मित्रांनो, प्रभू शंकराची. ठीक आहे, आपल्याला उंची जर विचारली तर आपल्याला सांगता येईल 369. ठीक आहे, 369 फूट. ठीक आहे, 369 फूट एवढी आहे उंची, 369 फूट. ठीक आहे, एवढी उंच आहे मित्रांनो. असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी सर्वात उंच शिवप्रतिमा उभारलेली आहे राजस्थानमध्ये तर त्याची उंची किती, तर 369 फूट एवढी सांगता येईल मित्रांनो. कुठं विचारले तर राजस्थान हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरले त्या बिंदूला काय नाव देण्यात आले. हा देखील महत्त्वाचा प्रश्न ऑलरेडी 2-3 परीक्षेसाठी विचारलेला आहे मित्रांनो चालू घडामोडीवरती. तर आपल्याला सांगता येईल शिवशक्ती. ठीक आहे, शिवशक्ती बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिलेले मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर महत्त्वाची माहिती सांगायचं जर म्हटलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयान 3च्या लँडिंग पॉइंटला शिवशक्ती नाव देण्याची घोषणा केली होती. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सर्व महत्त्वाची माहिती असते जी की आपण इथे बघत असतो या व्हिडिओच्या माध्यमाने. तर बघा, पुढील प्रश्न आता गणित बुद्धिमत्ताच्या इथून पुढचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर आता याचं स्पष्टीकरण आपण जास्त बघणार नाही, कारण आपल्या ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. थोडक्यात फक्त तुम्हाला समजेल असं पटपट हे प्रश्न आपण सोडून घेत चालूया. ठीक आहे, काय अडचण नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे 9, 19, 19, 39, 39, 69. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर काय केलं मित्रांनो, याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर 9 पासून 19 आले, म्हणजे प्लस किती झाले मित्रांनो, प्लस 10. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो बघा, आपण असं म्हणू शकतो 9 प्लस आपण म्हणू शकतो 10 तर किती झाले 19. 19 प्लस आता किती केले त्याच्यामध्ये, 19 प्लस 20 केले तेव्हा 39 झाले. ठीक आहे, 39. आता 39 प्लस 30 केले मित्रांनो तर तेव्हा किती आलं, 69. ठीक आहे, 69 आलं. आता 69 प्लस आता किती होईल मित्रांनो, 40 होणार. प्रत्येक 10, 20, 30, 40 असा गॅप आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 119. तर 119 कुठे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी समजून आलं. तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, ए हा बी चा मुलगा आहे, बी हा सी ची बहीण आहे असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर डी ही सी ची आई आहे, तर डी ही ए चं कोण असं विचारलंय मित्रांनो. थोडक्यात आपल्याला जसा प्रश्न विचारलाय ते आपण इथं बघूया. तर बघा, ए हा आपल्याला काय म्हटलेलं आहे, हा मुलगा म्हटलेला आहे, ए बरोबर बी चा मुलगा आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, इथं मुलगा दिलेला आहे. बी आणि सी बहीण आहे, बी आणि सी असं बहीण आहे आपण असं म्हणूया की या दोघी ह्या आहेत बहिणी. ठीक आहे, तर या आहे बहिणी. त्याच्यानंतर आपल्याला डी आणि सी ही आपल्याला काय म्हटलेलं आहे, डी ही सी ची आई म्हटलेलं आहे, डी ही सी ची आई आहे असं म्हटलंय. तर आपल्याला डी आणि ए ची आपल्याला इथं नातं विचारलेलं आहे मित्रांनो. तर इथे जर म्हटलं तर प्रामुख्याने बी आणि सी या बहिणी असल्यामुळे दोघींची आई एकच असणार, बरोबर की नाही, दोघींची आई एकच असणार. आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला पुढे म्हटलेलं आहे डी ही आपल्याला बी ची आई आहे, डी ही सी ची आई, म्हणजे या दोघींची आई कोण होईल मित्रांनो, डी होईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, डी बी ची पण आई आहे आणि सी ची पण आई आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं, डी बी ची पण आई आहे आणि सी ची पण आई आहे.
ठीक आहे, आई आहे, हे तुम्हाला समजून आलं. तर त्याच्यानुसार आपल्याला ए आणि बी याचं जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथून ए हा बी चा मुलगा आहे असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर डी ही ए ची आई असणार, म्हणजेच ती आजीबाई ठरते याच्यानुसार. तर डी आणि ए चं नातं विचारलंय, कारण हे मुलगा आहे आपल्याला, ए हा बी चा मुलगा आहे, त्याच्यानुसार आपल्याला डी आणि ए चं नातं विचारलंय. ठीक आहे, आपल्याला त्याच्यानुसार जर म्हटलं तर इथं डी दिलाय आणि इथं ए दिलाय. ठीक आहे, त्याच्यानुसार मग काय होईल मित्रांनो, ती आजी लागेल याची. तर त्याची आजी लागेल, कारण या दोघी बहिणी येतात आणि यांच्यापैकी एकाचा मुलगा हा आपल्याला ए बघण्यासाठी भेटतो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार यांचं नातं काय होतं, मग आजीचं नातं होतं, मग ती आजी ठरते. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तसं आपल्याला स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये. इथं दिलंय जून, ऑगस्ट, त्याच्यानंतर डिसेंबर, ऑक्टोबर. ठीक आहे, आपल्याला यामध्ये पहिला महिना काय दिलाय, जून, ऑगस्ट, त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि डिसेंबर. आता थोडक्यात त्याच्यामध्ये काय झालंय, जूनचे महिने किती असतात जूनला, याच्यामध्ये जूनमध्ये 30 दिवस असतात. ठीक आहे, जून महिन्यात 30 दिवस असतात. ऑगस्ट मध्ये आपल्याला किती दिवस असतात, 31. ठीक आहे, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात, डिसेंबर मध्ये देखील 31 असतात. मग विसंगत काय झालं मित्रांनो, जून. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 58 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, मॅन 28 आहे, म्हणजे MAN 28 आहे, तर बॉयचं काय होईल मित्रांनो. ठीक आहे, आता एम किती, एबीसीडीच्या क्रमानुसार, ए 1 नंबरला, बी 2 नंबरला, सी 3 नंबरला, डी 4 नंबरला, असं आपल्याला आखणी करून घ्यायची. इथपर्यंत एम पासून त्याच्यानंतर एन, त्याच्यानंतर ओ पी क्यू, अशा प्रकारचं आपल्याला किती नंबरला काय अक्षर आहे ते संपूर्ण आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. आता मॅन पासून 28 कसं आलं, तर एम किती नंबरला आहे मित्रांनो, 13 नंबरला. ठीक आहे, त्याच्यानंतर ए किती नंबरला, 1 नंबरला, आणि एन किती नंबरला आहे, 14 नंबरला. यांची जर बेरीज केली आपण मित्रांनो, तर यांची बेरीज किती येते मित्रांनो, 28 येते. बरोबर की नाही. मग तसंच आपल्याला बी किती नंबरला आहे मित्रांनो, 2 नंबरला. ठीक आहे, त्याच्यानंतर ओ किती नंबरला आहे, 15 नंबरला, वाय किती नंबरला आहे मित्रांनो, 25 नंबरला. तर मग यांची बेरीज किती येते मित्रांनो, 42. तर 42 प्रश्नामध्ये बघा कुठे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, एका रांगेत स्वप्नील मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक 17वा असल्या तर रांगेत किती मुले आहेत, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो. ठीक आहे, एका रांगेत जर म्हटलं तर स्वप्नील मध्यभागी उभा आहे, त्याचा रांगेमध्ये क्रमांक 17वा आहे, तर आपल्याला रांगेमध्ये एकूण किती मुलं असतील असं आपल्याला विचारलंय मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर जसं की आपल्याला इथं हा स्वप्नील आहे. ठीक आहे, हा कोण आहे, स्वप्नील आपण पकडला. तर इकडे जर म्हटलं तर आपल्याला त्याच्या मुलं किती असतील, 16 मुलं असतील, कारण 17वा आपल्याला स्वप्नील आहे, तो मध्यभागी उभा आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. इकडं पण 16 आहे आणि इकडं पण 16 आहे. ठीक आहे, आपण असं म्हणूयात. मग 16 आणि 16 किती झाले मित्रांनो, 32. आणि इथं जर म्हटलं तर स्वप्नील एक मुलगा, 33 झालं मित्रांनो. ठीक आहे, तर मग 33 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. किंवा असं देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो, जसं की एका रांगेत स्वप्नीलचा क्रमांक 17वा आहे, जसं की इथं स्वप्नील आहे मित्रांनो, इथं त्याचा 17वा क्रमांक आहे, इकडून पण 17 आहे, तर 17 आणि 17 होतात 34. स्वप्नील एकदाच पकडावा लागेल, तर स्वप्नील एकदाच पकडला, एक मायनस केला तर 33 आला. तर 33 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढील बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, आपल्याला पुढील प्रश्न आता हा थोडासा जर म्हटलं तर आपल्याला सूत्रानुसार देखील सोडवता येतो, नाहीतर रेग्युलर आपण डायरेक्टली अंदाजानुसार देखील सोडू शकतो. घड्याळात 8:30 वाजले असतात, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील आपल्याला अंशाचा कोन विचारले. आता आपण सर्वसाधारण हे घड्याळ काढले, इथं 12 आहेत, इथं 6 आहेत मित्रांनो, इथे जर म्हटलं तर आपल्याला 3 आणि 9 आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचं आपल्याला काय म्हटलंय, 8:30. जसं की इथं 6 आहे, तर इथं 7 येणार, इथं 8 येणार, इथं 8:30 म्हणजे काटा जर इथं असणार, बरोबर की नाही. तास काटा हा इथं असणार आणि मिनिट काटा जर म्हटलं तर हा इथं असणार, बरोबर की नाही. तर आपल्याला तोच अंशाचा कोन आपल्याला इथं काढायला सांगितलेला आहे मित्रांनो. तर अंशाचा कोन किती होईल, 8:30 वाजता. तर सर्वसाधारण जर म्हटलं तर इथे असल्यानंतर 90 अंशाचा कोन होतो, जेव्हा काटकोनामध्ये येतो तर 90 अंशाचा कोन होतो. तर थोडासा फक्त गॅप बाकी आहे मित्रांनो, कारण इथे असतं तर 45 अंशाचा कोन असतं, बरोबर की नाही. याच्यामध्ये 45 अंशाचा कोन असतं, त्याच्यामध्ये असतं 45 अंशाचा. आता 45च्या निमच होतं इथं मित्रांनो. तर त्याच्यानुसार जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येतं मित्रांनो. 90चा इथं 10चा गॅप घेतला, असं जरी आपण पकडून घेतलं तरी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं मित्रांनो. तर आता इथं 45 आणि हे 90 याच्या दरम्यान मधला जो गॅप आहे तो मायनस केला तर आपलं 75 येतं मित्रांनो. 75 अंशाचा कोन तिथं तयार होतो मित्रांनो. असं देखील आपण काढू शकतो अंदाजानुसार. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण डायरेक्टली 30 आणि जे मिनिट काटा आहे त्याच्यानुसार काढू शकतो. जसं की मिनिट काटा घेतला, मिनिट काटा किती दिलेला आहे मित्रांनो, याच्यामध्ये 30 मिनिटं आपल्याला दिलेले आहेत.
कारण 8:30 घेतलेलं आहे. तर मिनिट काटा आपण म्हणू शकतो जसे की 30 बरोबर 30 गुणिले आपल्याला त्याचा अँगल किती असणार आहे 6%, 6 याच्यामध्ये आपण घेतला. ठीक आहे, तर त्याचं उत्तर येतं 180. ठीक आहे, एवढं आपल्याला मिनिटाचं आपण काढलं हे सूत्रानुसार. आता तास काट्याचं काढूयात तसंच. तास काटा, ठीक आहे, तास काटा किती 8 याच्यावरती. ठीक आहे, तर मग आपण तास काट्याला जर म्हटलं तर आपण 8 तास घेतलं, 8 तास याच्यामध्ये प्लस आपण पुढे अर्धा तास घेतला. किती अर्धा तास घेतला पुढे. ठीक आहे, तर पुढे अर्धा तास घेतला तर आपण 8 गुणिले 30 घेणार याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर पुढे 30 मिनिटं, बरोबर की नाही, पुढे 30 मिनिट आणि प्लस जर म्हटलं तर गुणाकारात 0.5 आपण त्याला गुणाकार करणार. तर मग यांची जर म्हटलं तर यांचा गुणाकार केला तर 240 अंश येणार. त्याच्यानंतर याचं जर म्हटलं तर 15 अंश येणार मित्रांनो. टोटल होतं आपलं किती 255. ठीक आहे, 255. हे कशाचं झालं मित्रांनो तास काट्याचं झालं. हे कशाचं झालं हे मिनिट काट्याचं झालं. ठीक आहे, 180 आणि हे 40. ठीक आहे, हे 180 आपल्याला झालं हे मिनिट काट्याचं आणि हे तास काट्याचं 255. तर आपल्याला फक्त यांची वजाबाकी करायची. आता मिनिट काटा किती आहे मित्रांनो 180 मायनस 255. ठीक आहे, 255. तर मग अँगल किती झाला मित्रांनो 75 अंश. मग 75 अंश या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आलं. असं देखील आपण इथं काढू शकतो सूत्रानुसार. तुम्हाला समजलं नसेल तर आपले काही गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण स्पष्टीकरण देणं थोडंसं, हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे थोडंसं शक्य नाही, जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा हा तास काटाला किती वेळा ओलांडेल. ठीक आहे, आज जसं की इथं 12 वाजता, ठीक आहे, आपण म्हणू शकतो 12 वाजता दोन्ही काटे एकत्र असतात. त्याच्यानंतर जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला 12 वाजल्यापासून म्हटलेलं आहे, 12 वाजल्यापासून 1 वाजून 5 मिनिटाला आपल्याला म्हणू शकतो 1 वाजून 5 मिनिटाला, आणि त्याच्यानंतर 2 वाजून आपण 10 मिनिटाच्या सुमारात एकमेकांना ते काटे म्हणजे ओलांडतील. कारण ओलांडतील आपल्याला विचारले तर 1:05 ते 2:10 दरम्यान या सुमारात आपल्याला एकमेकांना ते काटे आहेत ते एकमेकांना ओलांडतील. आता या वेळेला एक, या वेळेला एक, म्हणजे 2दाच ओलांडत आहे. कारण आपल्याला 12 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत म्हटलेलं आहे, तर मग 2 वेळा ओलांडतील असं सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बघा डी इथं 4 दिलंय तर बॅडचं 7 दिलंय, तर आपल्याला ANTचं किती होईल असं विचारलेलं आहे मित्रांनो. जसे की बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर ABCD, डी आहे 4 नंबरला, त्याच्यानंतर बी किती नंबरला आहे 2 नंबरला, ए किती नंबरला आहे 1, आणि हे जर म्हटलं तर डी आहे 4 नंबरला, टोटल होतात 7. तसंच ANT, ए किती नंबरला आहे मित्रांनो ए 1 नंबरला, त्याच्यानंतर एन किती नंबरला आहे 14 नंबरला, टी आहे 20 नंबरला, टोटल यांची बेरीज होते 35. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर पूर्ण वर्ग संख्या म्हणजे जसं की बघा 2 ही आपण जसं की थोडक्यात जर म्हटलं तर पूर्ण वर्ग संख्या ही तुम्हाला कसं समजेल. आता बघा 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. कसं माहितीये का, 2चा वर्ग काय आहे मित्रांनो 4, तसेच 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, कारण 3चा वर्ग 9 आहे. अशाच प्रकारची 16, 25, त्याच्यानंतर 49, 64 अशा. 16 कसं आहे 4चा वर्ग, ठीक आहे, 5चा वर्ग 25, ठीक आहे, त्या 7चा वर्ग 49, 7 7 49, 8चा वर्ग जर म्हटलं तर 8 8 64, 6 6 36. ठीक आहे, तर या ज्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत मित्रांनो, हे आपल्याला समजून आलं. आता इथं 441 दिलेलं आहे मित्रांनो. 441 कशाचा वर्ग आहे मित्रांनो 21चा वर्ग आपण म्हणू शकतो 441. तर ही तर म्हणजे 21चा वर्ग 441 आहे, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो. ठीक आहे, आता इथं नाही म्हटलेलं आहे तर नाही ओळखायचं आहे. आता 529 दिलेलं आहे, तर हा 23चा वर्ग मित्रांनो. कशाचा 23चा वर्ग आपण म्हणू शकतो, 23चा वर्ग आहे. हा कशाचा 21चा वर्ग. ठीक आहे, अशा प्रकारचा. आता हा कशाचा वर्ग आहे मित्रांनो, हा वर्ग आपल्याला सांगता हा 25चा वर्ग आहे. कितीचा 25चा वर्ग. ठीक आहे, मग आपल्याला 570 ही आपल्याला पूर्ण वर्ग संख्या नाही मित्रांनो, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये कोल्ड हा शब्द असा लिहिलाय, तर आपल्याला हा शब्द कसा लिहिला जाईल असं विचारलेलं आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे की ज्याच्यापासून हा शब्द असा तयार झाला तर याच्यापासून पुढील कोणता शब्द येईल ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला काय केलेलं मित्रांनो, प्रत्येक अक्षरामध्ये याच्यापासून हे जे अक्षर आलेले आहेत प्रत्येक अक्षरामध्ये आपल्याला एक नी प्लस केलेलं आहे. जसं की कसं तुम्हाला समजेल बघा, त्याच्यामध्ये जर म्हटलं तर सी पासून, ठीक आहे, सी पासून इथं डी घेतलेला आहे +1. ठीक आहे, त्याच्यानंतर OP अशा प्रकारचं +1 झालं का नाही +1 अशा प्रकारचं. आता एल पासून एम घेतलेलं आहे +1 केलं DE. ठीक आहे,
प्लस 1 केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे पुढचं अक्षर घेतलंय. तर मग आय पासून पुढचं अक्षर कोणतं येईल मित्रांनो? आय जे, बरोबर की नाही? आपण इथं घेऊयात आय जे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर पासून जर म्हटलं तर पुढचं अक्षर कोणतं येईल मित्रांनो? प्लस 1 आर एस. ठीक आहे. त्याच्यानंतर ओ पी. ठीक आहे. म्हणजे इथं काय येईल? पी. ठीक आहे. यांच्या पुढचं अक्षर कोणतं आहे मित्रांनो? ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे आपण घेतलं तर ऑप्शन क्रमांक काय येतं मित्रांनो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. चला पुढील प्रश्न बघूयात. तर बघा पुढील आपल्याला 65 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? दक्षिणेकडे तोंड असलेला माणूस उजवीकडे वळाला, पुन्हा तो उजवीकडे वळाला, त्याच्यानंतर तो डावीकडे वळाला. तर आपल्याला म्हटलेलं आहे आता तो कोणत्या दिशेकडे पाहत असेल. जसं की आपण डायरेक्टली दिशा घेऊ शकतो मित्रांनो. जसं की ही पूर्व दिशा घेतली, ही पश्चिम दिशा घेतली, ही उत्तर दिशा घेतली आणि त्याच्यानंतर ही दक्षिण दिशा घेतली. ठीक आहे. आता त्याचं तोंड कुठं होतं मित्रांनो? दक्षिण दिशेकडे. म्हणजे त्याचं तोंड इकडे होतं. ठीक आहे. याचं इकडे तोंड होतं. आता इकडे तोंड असेल तर ते आपण डावी आणि उजवी बाजू घेणार. जसे की त्याची ही उजवी बाजू झाली, ही त्याची डावी बाजू झाली. ठीक आहे. अशा प्रकारचं, कारण त्याचं तोंड खालच्या साईडला आहे. आता तो काय म्हटलेला आहे? तो दक्षिणेकडे तोंड उभा करू नये. ठीक आहे. दक्षिणेकडे आपण तोंड करून घेतलं त्याचं. आता तो कुठं वळाला मित्रांनो? पहिल्यांदा दक्षिण दिशेकडून तो कुठं वळाला मित्रांनो? पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे तो डावीकडे वळाला. ठीक आहे. सॉरी, उजवीकडे वळाला. तर त्याची उजवी बाजू कोणती झाली मित्रांनो? त्याची बाजू ही उजवी बाजू झाली. बरोबर की नाही? ही उजवी बाजू झाली. म्हणजे आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आलं मित्रांनो? त्याचा आता जे तोंड आहे ते पश्चिम दिशेला आलं. बरोबर की नाही? दक्षिणेकडून तो उजवीकडे वळाला म्हणजे त्याचं तोंड आलं आता या दिशेला. ही कोणती आहे? पश्चिम दिशा, पूर्व पश्चिम. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला काय म्हटलेलं? तो पुन्हा उजवीकडे वळाला. आता ही त्याची जी उजवी बाजू होती ती आता उजवी बाजू कोणती असणार आहे मित्रांनो? त्याची उजवी बाजू ह्या साईडला असणार. ठीक आहे. ही उजवी बाजू असणार, ही डावी बाजू असणार. तर तो पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे या साईडला वळाला. तर या साईडला वळाला तर आता वरती दिशा कोणती आहे मित्रांनो? उत्तर दिशा. तर त्याचं तोंड आता उत्तर दिशेला आहे. आता पुन्हा आपल्याला काय म्हटलेलं आहे? तो नंतर पुन्हा डावीकडे वळाला. आता त्याची ही कोणती जर म्हटलं तर उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती असणार मित्रांनो? मग त्याची उजवी बाजू आता जर म्हटलं तर ही उजवी बाजू असणार आणि ही त्याची डावी बाजू असणार. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? तो पुन्हा डावीकडे वळाला. डावी बाजू म्हणजे ही बाजू. आता तो ह्या साईडला वळाला. तर मग ही दिशा कोणती आहे मित्रांनो? पश्चिमच दिशा आहे मित्रांनो. ठीक आहे. पश्चिम दिशा. तर आपल्याला तेच विचारलंय तो वळाला तर तो कोणत्या दिशेला पाहत आहे? तर पश्चिम दिशेला पाहत आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचं आपण इथे हे सोडू शकतो. ठीक आहे. डावी बाजू उजवी बाजू फक्त चुकून देऊ नका. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? 20 माणसांना एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर 15 माणसांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? महत्वाचा प्रश्न. या टाईपचे प्रश्न वारंवार येतात. ठीक आहे. आता डायरेक्टली जर म्हटलं तर 20 माणसं आहेत, त्याच्यानुसार जे काम घेतलं त्याच्यानुसार जर म्हटलं तर टोटल आपल्याला जे माणसं आहेत तेच काम किती माणसांना करावं लागेल त्याच्यानुसार जर घेतलं तर आपण जर असं घेतलं तरी म्हणजे हे जे आहे 20 गुणिले 30. ठीक आहे. आपण इथे जर म्हटलं तर हे जे अशानुसार घेतलं तरी चालतं. याच्या डायरेक्टली आपण गुणाकार केला आणि भागाकारात जेवढे म्हणजे माणसं आहेत तेच माणसांना 15 दिवस म्हणजे किंवा आपल्याला 15 माणसांना तेच काम किती दिवसात करावं लागेल असं केलं तरी चालतं. डायरेक्टली आपलं 40 उत्तर येते मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे एका याच्यामध्ये आपण त्याचं उत्तर काढू शकतो. स्टेप बाय स्टेप जर म्हटलं तर टोटल आपल्याला काय काय दिलेलं आहे मित्रांनो? आपल्याला काय तेच काम किती दिवसात करतील ते माणसं आपल्याला ते विचारले. तर आपण काय दिलेलं आहे ते मांडून घेणार. जसं की इथं काम घेतलं, काम बरोबर आपण म्हणणार माणसे किती आहेत ते घेणार. आपण सूत्रानुसार सोडवत आहोत आता. आणि हे दिवस. ठीक आहे. दिवस हे आपल्याला स्थिर असायला पाहिजे. ठीक आहे. स्थिर असायला पाहिजे अशा प्रकारचं. आता आपल्याला दिलेलं काय काय मित्रांनो? 20 माणसं. ठीक आहे. 20 माणसे. इथं 20 माणसांना एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. 20 माणसे. ठीक आहे. 20 माणसं घेतले मित्रांनो. आता गुणवले आपल्याला किती मित्रांनो? 30 दिवस. जे आपल्याला सूत्र दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण टाकत आहे. 30 दिवस लागतात. ठीक आहे. 30 दिवस आपण घेतलं आणि बरोबर एकूण काम अशा प्रकारे. आता 20 गुणिले 30 किती होते मित्रांनो? ते आपल्याला काढायचं. 20 गुणिले 30 किती होते मित्रांनो? आपल्याला सांगता येईल 600. ठीक आहे. 600 आपण घेतलं आणि एकूण जर म्हटलं तर तेच काम 15 जे माणसांना किती टाइम लागेल तर ते आपल्याला जे इकडे आहे गुणाकारात ते भागाकारात येणार. तर 15 डायरेक्टली आपण भाग केला तर आपलं 40 दिवस लागतील असं काढू शकतो. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आपण देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे? विसंगत शब्द ओळखा. यकृत दिलंय, फुफ्फुस दिलंय, मूत्रपिंड आणि आपल्याला दिलंय कान. तर आपल्याला विसंगत काय सांगता येईल मित्रांनो? कान. ठीक आहे. कान कसं? हे बाह्य अवयव आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर सर्व जर म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? शरीरातील अंतर भाग आहेत मित्रांनो. यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड हे शरीराच्या आतील भाग आहे. कान मात्र जर म्हटलं तर बाह्य भागामध्ये येतो मित्रांनो. त्याच्यामुळे हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे, तर त्याच वर्तुळाची त्रिज्या किती असेल? पाय आपल्याला किती घ्यायला सांगितलंय मित्रांनो? पाय
22 छेद आपल्याला 7 घ्यायला सांगितलेला आहे. ठीक आहे, तर पायची किंमत आपण इथे घेतली पाय बरोबर 22/7. इथं आपल्याला उत्तरामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं असतं. वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे, तर त्रिज्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर आता आपल्याला सूत्र काय आहे मित्रांनो, मग जसं की सूत्र वापरलं वर्तुळाचा परिघ 2πr हे आपलं सूत्र झालं मित्रांनो. तर मग आपल्याला परिघ तर ऑलरेडी दिलेला आहे मित्रांनो, तर आपल्याला काय काढायचे मित्रांनो, आपल्याला त्रिज्या काढायची मित्रांनो. तर आपल्याला पायची किंमत ऑलरेडी माहिती आहे. आता 2πr हे आपलं जर म्हटलं तर सूत्र झालं वर्तुळाचं परिघाचं. ठीक आहे, वर्तुळाचं परिघ आपल्याला 2πr हे सूत्र झालं. तर पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यायची मित्रांनो. तर चला किमती टाकूया. तर इथं 2 होते, तसेच पायची किंमत आहे 22/7. ठीक आहे, आणि गुणाकारात हा आर आपल्याला आरच काढायचा मित्रांनो. आर म्हणजे त्रिज्या ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, 2πr हे आपलं झालं सूत्र आणि आर म्हणजे त्रिज्या. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथं जर म्हटलं तर आपण डायरेक्टली गुणाकार भागाकार इथं करू शकतो. जसं की हे गुणाकारात इथं 22 गुणिले 2 44 आलं, 44 भागाकारात 7 इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. गुणाकारात पुन्हा हा आर होता तसंच आहे हा. ठीक आहे, मग आता जर म्हटलं तर आपण इथं डायरेक्टली तिरकस गुणाकार करू शकता किंवा छेद समान करून घेऊ शकता मित्रांनो. आता टोटल जर म्हटलं तर वर्तुळाचा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, वर्तुळाचा परिघ हा दिलेला 88 सेंटीमीटर. तर वर्तुळाचं परिघ इथं 88 होतं, तसं आपण इथं मांडून देणार मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर आता जर म्हटलं तर आपण हा जो आर आहे या साईडला गुणाकार आहे त्याच्यामध्ये, तर आरच आपल्याला काढायचं. तर आर इकडं आपण बरोबर चिन्हाच्या या साईडला घेऊ. हा 88 इकडे होता, तर हा 88 ह्या साईडला गेला. गुणाकारात हा 7 वरती गेला मित्रांनो, कारण आपण सर्व क्रिया गुणाकाराचे भागाकार केलं, भागाकाराचा गुणाकार केलं. हा वरती होता तर हा खाली आला मित्रांनो. ठीक आहे, तर आता आपण इथं गुणाकार करू शकतो मित्रांनो. 44 1 44 44 2 88. ठीक आहे, तर मग राहिलं काय मित्रांनो, आर बरोबर 2 गुणिले 7. तर मग 2 गुणिले 7 आर बरोबर 7 2 14. तर मग वर्तुळाचा आपल्याला जी त्रिज्या आहे म्हणजे आर किती आहे मित्रांनो, 14. तर ऑप्शन क्रमांक बघा 14 कुठे, ऑप्शन क्रमांक 14 बी मध्ये आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, 400चे 12.5% किती. 400चे 12.5% आपल्याला विचारलेलं मित्रांनो. डायरेक्टली आपण भागाकार करू शकता मित्रांनो, त्याच्यानुसार देखील काढू शकता. किंवा जर म्हटलं तर आपल्याला इथं भागाकार करून नाही जमलं तर आपण सूत्रानुसार देखील काढू शकता. परंतु आपल्याला 400चं 12.5 दिलंय, तर आपण डायरेक्टली भागाकार केला तर हे थोडक्यात आपल्याला लवकर जमेल मित्रांनो. किंवा 1% काढला त्याच्यानुसार काढलं तरी जमेल मित्रांनो, काही अडचण नाही. इथं जसं की इथं बघा, इथं काय दिलंय मित्रांनो, इथं बघा 12.5 दिलंय. आपण याला काय करूया मित्रांनो, 1/8 मध्ये घेऊ शकता मित्रांनो, कारण इथं वर्गघनानुसार घेऊ शकता किंवा डायरेक्टली सूत्रानुसार घेऊ शकता मित्रांनो. आता इथं आपल्याला काय समजलं मित्रांनो, जसं की 12चा जो 1/8 भाग आहे मित्रांनो, तो आपण इथं घेतलेला आहे मित्रांनो. तर तेच आपल्याला काढायचंय. मग त्याच्यामुळे 400च आपल्याला काढायचंय. जर 400 भागिले डायरेक्टली 8 आपण केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 50. पर्सेंटेज मध्ये डायरेक्टली आपलं उत्तर येतं मित्रांनो. तर याचा 12.5 भाग किती झाला मित्रांनो, 50 झालं मित्रांनो. समजलं नसेल तर डायरेक्टली आपण काय करणार, डायरेक्टली 100 आपल्याला जे आहे 400 याच्यानुसार जरी घेतलं आपण आणि टोटल 12.5 गुणाकारात 100 आणि सूत्रानुसार आपण इतर किमती टाकून देखील आपण हे काढू शकतो मित्रांनो. सोप्या पद्धत डायरेक्टली भागाकार एक म्हणजे किती ते काढायचं आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर तसं काढलं तरी चालतं, किंवा आपल्याला जर म्हटलं तर भागाकार केल्यानुसार काढलं तरी चालतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 400चा जर थोडक्यात आपण काय केलं सोडवताना, आता 400चा जो एक भाग आहे मित्रांनो, एक भाग काढून घेतला. जसे की 400चा भाग एक भाग किती होतो मित्रांनो, जसे की 100% म्हणजे 400 आहेत मित्रांनो. 100% म्हणजे 400 आहेत, तर समजून घ्या. तर 1% म्हणजे किती, तर 1% होतो 8. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करायचं, फक्त आपल्याला याचा भागाकार करायचा आहे. याच्यातून हे भाग केला तर आपल्याला समजून येतं मित्रांनो. ठीक आहे, 50 आपलं उत्तर येतं. ठीक आहे, भागाकार केला तर डायरेक्टली, पण त्याच्यामुळे 50 हे आपलं प्रश्नाचं इथे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक सोडवण्याची पद्धत वेगळी असते. आपण गणित बुद्धिमत्तेचे क्लास घेतलेले आहेत काही मागे, तर तुम्ही ते बघा, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता एका व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहे, त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये सांगता येत नाही, तरी देखील जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 500 मुदतीचे 10%, 500 मुदतीचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली आपण स्टेप बाय स्टेप सोडू शकतो हे प्रश्न. तर बघा आपल्याला इथं बघा, आपण घेऊया तर सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज आपण घेतलं. सरळ व्याज इथं आपल्याला त्याचं सूत्र काय आपण म्हणू शकतो मित्रांनो, एकूण रक्कम दर गुणिले कालावधी. ठीक आहे, रक्कम दर कालावधी आणि भागाकारात 1000 किंवा 100, आपण 100 घेणार. आता याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचे, त्याच्यामुळे आपण 100 घेतलं भागाकारात. सरळ व्याजाचं हे सूत्र आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या.
सरळ व्याज, रक्कम, दर, कालावधी आणि भागाकारात 100. तर आपल्याला सर्व काय दिलेलं आहे, रक्कम किती दिलेली आहे मित्रांनो, टोटल रक्कम जर म्हटलं तर आपल्याला 5,000 दिली आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला दर किती दिलाय, 10% दिलाय. वर्ष किती म्हणजे कालावधी किती दिलाय, 2 वर्ष. हे सगळं दिलेलं आहे. त्याचं फक्त सूत्रामध्ये आपल्याला टाकायचंय. मग सरळ व्याज आहे तसंच आपल्याला काढायचं, कारण सरळ व्याजाचं हे सूत्र आहे मित्रांनो. सरळ व्याज आहे तसं घेतलं. आता रक्कम किती मित्रांनो, 5,000. ठीक आहे. 5,000 आपण मांडली. त्याच्यानंतर गुणाकारात आपल्याला हे किती आहे, दर किती आहे, 10%. गुणाकारात 10%, गुणाकारात इथं कालावधी किती आहे, 2 वर्ष. आणि आपल्याला 100 आहे तसेच आपण इथं बांधून घेतले. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजून आलं मित्रांनो. आता याचा डायरेक्टली गुणाकार केला, 5,000 गुणिले 10. ठीक आहे. तर आपलं उत्तर किती येतं मित्रांनो. ठीक आहे. 5 1 5, 1 0 वाढून द्यायचा. ठीक आहे. तर आपलं झालं इथं आपलं ते उत्तर येणार, आणि त्याला अजून गुणलं तर आपलं 5 इथं 10 होणार. थोडक्यात जर म्हटलं ते 5 1 5, 5 2 10. 10 आपण असं डायरेक्टली लिहिलं इथे. इथं 10 घेतले आणि वरचे हे 3 शून्य आणि हा 1 शून्य. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण इथं मांडलं. आणि आता 5 गुणिले 10 तो 1 शून्य. ठीक आहे. हे 10 हे 3 शून्य होते तसे घेतले आणि हा राहिलेला 1 शून्य घेतला, असं देखील केलं. नाही तर गुणाकार करा, काय अडचण नाही, तुम्हाला वाटेल तसं करा, काय अडचण नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे भाग करत आहे ते 100 तसेच आपण लिहिले. आता याने 100 1 100 आणि याचं हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. असं देखील करू शकतो, जसं की हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिलं किती, 1,000. ठीक आहे. तर मग 1,000 आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. ठीक आहे. अशा प्रकारचं काय केलं मित्रांनो, सरळ व्याज सूत्र आहे आपलं. सरळ व्याज सूत्र काय मित्रांनो, पुन्हा सांगतो, रक्कम, दर, कालावधी छेदात आपल्याला 100 रुपये म्हणजे 100 आपण घ्यायचं. ठीक आहे. आता त्याच्या सर्व किमती टाकल्या कालावधीनुसार आणि टाकली, फक्त त्यांचा गुणाकार केला आणि भागाकार केला, आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 1,000. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काढू शकतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 9 सेंटीमीटर व उंची 12 सेंटीमीटर असल्यास त्याचा कर्ण आपल्याला काढायचा आहे. आता जेव्हा कर्ण काढायला सांगितलं जातो, आपल्याला माहिती आहे आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काढत असतो. कर्ण काढायचं सूत्र काय मित्रांनो, कर्ण काढण्याचं सूत्र, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. ठीक आहे. तर हे आपलं सूत्र आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, पाया 9 सेंटीमीटर दिलाय, उंची 12 सेंटीमीटर दिलाय, आपल्याला काढायचंय कर्ण. तर कर्ण वर्ग घेतला. पाया किती दिलेला आहे, 9 सेंटीमीटर म्हणजे 9 सेंटीमीटर म्हणजे 9चा वर्ग. उंची किती दिले, 12 सेंटीमीटर, 12चा वर्ग. ठीक आहे. आता आपण हे डायरेक्टली आपण आपल्या याच्यामध्ये आपण याच्यानुसार सोडवणार. ठीक आहे. तर इथं कर्ण वर्ग. ठीक आहे. कर्ण वर्ग आपल्याला कर्णच काढायला सांगितलंय. 9 9 81. ठीक आहे. 12चा वर्ग किती मित्रांनो, 144. हे घेतलं आपण. आता यांची बेरीज केली मित्रांनो, यांची बेरीज येते 225. ठीक आहे. यांची बेरीज झाली. तर इथं कर्ण वर्ग. आता हा वर्ग आपल्याला काढून टाकायचा मित्रांनो, तर मग हे वर्गमुळात घ्यायला पाहिजे, म्हणजे याचा वर्ग म्हणजे ही संख्या कोणाचा वर्ग हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर हा वर्ग आहे 15चा वर्ग. ठीक आहे. म्हणजे हा वर्ग गेला आणि हा वर्ग गेला, हे वर्गमुळात घेतलं थोडक्यात, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग 15 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे आता फक्त कर्णची किंमत राहिली, वर्ग इथे निघून गेला मित्रांनो. कर्ण बरोबर 15. 15 कुठे बघा, 15 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, सी. ठीक आहे. तर चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील बघा, पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे. तर आपल्याला इथं 72 नंबरचा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे मित्रांनो. चला, तर बघा इथं आपल्याला 1.44 प्लस 0.36 आपल्याला बरोबर काय येईल ते सांगायचंय. आता हे वर्गमुळात आहे मित्रांनो, हे वर्गमुळात आहे. तर हे आपण कसं काढणार मित्रांनो, वर्गमूळ कसं कट करणार. 144 हा कशाचा वर्ग मित्रांनो, 12चा वर्ग आहे. तर आपण सर्वप्रथम 1.44 हे कसं काढणार, हा 12चा वर्ग आहे पूर्ण 144. तर मग 12 आपण घेतलं, परंतु पॉईंट आपल्याला एक चिन्ह सोडल्यानंतर हा पॉईंट आपण असा दिला. हे आपल्याला समजून आलं, हे कसं काढलं. आता दुसरं आपण काढणार 0.36, हे वर्गमुळात आहे 0.36. ठीक आहे. हे वर्गमुळात आहे. तर 36 कशाचा वर्ग आहे मित्रांनो, 6चा वर्ग आहे. मग आपल्याला 0.6 इथं घ्यावं लागणार. ह्या पूर्ण संख्याला ह्या आता वर्गमुळात राहिल्या नाही, ह्या आपण बाहेर काढून घेतल्यात मित्रांनो. आणि हेच आपल्याला करायचं होतं, फक्त आता यांची बेरीज करायची. यांची बेरीज जर केली तर आपली बेरीज येते 1 पॉईंट आहे तसाच, आणि 6 आणि 2 8. ठीक आहे. तर मग 1.8 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं बघा. 1.8 कुठे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं. चला पुढील बघा, पुढील प्रश्न. तर आता आपल्याला काय विचारलं मित्रांनो, 7 पासून 15 आले, 15 पासून 31 63, त्याच्यानंतर 127. तर पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर बघा 7 पासून 15 कसे आले, 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 किती होतात, 14. 7 1 7, 7 2 14. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. परंतु आपल्याला काय दिले, 15 दिले. 7 पासून 15 आले, तर प्लस 1 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 15. आता 15 इथं घेतले, 15 गुणिले 2 केलं, 15 गुणिले 2 होतं 30.
30 मध्ये प्लस 1 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 31. 31 गुणुले आता किती गेलं मित्रांनो 2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं मित्रांनो तर 31 गुणुले 2 ठीक आहे 62 आलं प्लस 1 झालं मित्रांनो 63 ठीक आहे 63. आता 63 इथपर्यंत आपल्याला समजून आलं याच्यापर्यंत कसं आलंय तर आता हे देखील तसंच केलं. आता मग आपल्याला डायरेक्टली हे करूयात आपण 127 गुणुले 2 केलं मित्रांनो 127 गुणुले 2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो मग 254 ठीक आहे 254 बरोबर ठीक आहे प्लस 1 केलं तर आपलं काय उत्तर आलं 255. तर बघा 255 आहे का कुठं तर 255 ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजून आलं. चला पुढील प्रश्न बघा 74 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे दोन संख्यांचे गुणोत्तर 5-8 असून त्यांची बेरीज 39 आहे तर लहान संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आता गुणोत्तर 5-8 दिलेलं आहे ठीक आहे गुणोत्तर काय दिलेलं आहे 5-8 म्हणजे आपण लहान संख्या जसं की लहान संख्या आपण मानू 5x दिली आणि मोठी संख्या काय आपण मानू 8x दिली तर आपल्याला काय म्हटलेलं मित्रांनो त्याच्यातली लहान संख्या कोणती आपण x मानलेलं ते x ची किंमत आपल्याला काढायला लागेल तेव्हाच आपल्याला लहान संख्या भेटेल. आता थोडक्यात आपण हे कसं काढू शकतो आता दिलेली आपल्याला काय आहे मित्रांनो यांची बेरीज दिलेली आहे ठीक आहे म्हणजे 5x प्लस 8x याची बेरीज किती दिली 39 ठीक आहे 39 आपल्या इथं उत्तर आलं. आता यांची बेरीज किती झाली मित्रांनो 5 आणि 8 13 x झाले इकडे आहेत 39 हा x इकडेच ठेवला 39 होतं मित्रांनो हा 39 ला जर म्हटलं तर आता 13 इथं भागाकारात गेला ठीक आहे 13 ने जर भाग दिला ठीक आहे 13 ने भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 33 ठीक आहे म्हणजे 33 म्हणजे x ची किंमत किती आली 3 आली मित्रांनो ठीक आहे तर 3 इथपर्यंत तुम्हाला समजून आलं मित्रांनो अशा प्रकारचं. आता 33 झाल्यानंतर तर मग आता आपल्याला फक्त लहान संख्येची आपल्याला जी संख्या आहे ती काढायची मित्रांनो तर लहान संख्येला आपण काय म्हटलं होतं 5x आता x ची किंमत भेटलेली आहे तर लहान संख्या आपल्याला काढायची मित्रांनो तर त्याची आपण काय घेतले 5x म्हणजे आता x ची किंमत 3 आहे मित्रांनो हे 5 होते तसंच x ची किंमत 3 टाकली तर लहान संख्या आली 5-15 ठीक आहे म्हणजे 15 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. मोठी संख्या काढायला सांगितली असती तर आपण का मोठी संख्या काय आहे 8x आपण x ची किंमत काढली 3 8 गुणिले 3 ठीक आहे तर मग आपली ती मोठी संख्या झाली असती मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये 8-16-8-24 आपली मोठी संख्या झाली असती मित्रांनो तर लहान संख्या आपल्याला विचारली म्हणजे सर्वप्रथम बेरीज केली बेरीज आपल्याला दिली होती त्याच्यानुसार आपण भागाकार केल्यानंतर एक ची किंमत निघाली लहान संख्या आणि मोठी संख्या आपण इथं काढून घेतली या स्वरूपानुसार आपण इथं हे सोडवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे हे तुम्हाला समजून आलेलं असेल. चला पुढील आपल्याला बघा काय दिलेलं आहे 672 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारलेला आहे मित्रांनो ठीक आहे 672 किलोमीटर. आता हे जर म्हटलं तर थोडंसं अवघड आहे मित्रांनो सूत्रानुसार आपल्याला इथं सोडवावं लागेल. आता इथं जर म्हटलं तर हे थोडंसं पेज वरती घेतो जेणेकरून तुम्हाला थोडक्यात समजून सांगता येईल ठीक आहे. तर बघा 672 किलोमीटर वेगाने जाणारे एक खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर आता काय दिलेलं आहे मित्रांनो वेग दिलाय मित्रांनो ठीक आहे वेग दिलेला आहे मित्रांनो 72 किलोमीटर पर आवर ठीक आहे पर आवर असं आपण म्हणूया ठीक आहे. आणि वेळ जर म्हटलं तर वेळ दिलेला आहे मित्रांनो 10 सेकंदाचा किती 10 सेकंदाचा वेळ दिलाय 10 सेकंद आपण म्हणूया ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं तर आपण पहिले वेग मीटर आता आपण जर म्हटलं तर याच्यानुसार करू शकता 72 किलोमीटर किमी पर आवर ठीक आहे म्हणजे प्रत्येक तासास आपण म्हणू शकतो 72 किलोमीटर पर तास एवढ्या वेगाने चालू होती तर 72 गुणिले घेतले आता तास आणि जो आपला वेळ आहे त्याच्यानुसार आपण डायरेक्टली जे सूत्रानुसार आपण सोडवतो रेग्युलर ही फॉर्म्युलाची पद्धत आपण मागील क्लासमध्ये बघितली होती तर आपण डायरेक्टली हे जे फॉर्म्युलानुसार जे तास आणि आपल्याला जो किलोमीटरचा वेग आहे त्याच्यानुसार घेतलं आणि हे सेकंद आपल्याला किती सेकंद पर घेतं याच्यानुसार हे सोडवलं तर आपल्याला हे डायरेक्टली आपण कट करू शकतो या तासानुसार आणि सेकंदानुसार आपला जे पण वेळ आहे आपल्याला कालावधी काढायला सांगितलेला आहे आणि त्याच्यानुसार कालावधीनुसार आपल्याला गाडीची लांबी इथं मोजायला सांगितली तर तिथं जर म्हटलं तर आपल्याला टोटल किती इथं वेळ लागतो मित्रांनो हे सोडवलं तर आपल्याला 20 मीटर पर सेकंदचा वेळ लागतोय ठीक आहे. पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही फक्त कसं उत्तर आलं ते सांगतोय तर हे आपण सोडवलं तर 20 मीटर पर सेकंदाचा वेळ लागतो. तर आता आपल्याला लांबी काढायची मित्रांनो तर लांबी काढण्यासाठी आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं मित्रांनो बघा आपण असं म्हणू शकतो आता जर म्हटलं तर लांबी काढण्यासाठी आपण एक तर अंतर बरोबर वेग आणि गुणिले वेळ ठीक आहे वेग गुणिले वेळ ही आपण वापरू शकतो किंवा लांबी काढण्यासाठी जर म्हटलं तर आपण जसं की आपल्याला 20 मीटर पर सेकंदला जाते तर 20 मीटर पर सेकंदला जाते तर 10 सेकंदात ती ओलांडते तर मग आपण डायरेक्टली इथं गुणाकारात 10 सेकंद घेणार तर 200 मीटरची
आपण डायरेक्टली गुणाकार केला तर ट्रेनची लांबी 200 मीटर येते. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला इथं 20 मीटर प्रति सेकंदला ती ओलांडते आपण म्हणू शकतो असं. आणि टोटल किती मीटर आपल्याला किती सेकंद लागले तिला ओलांडायला 10 सेकंद. तर डायरेक्टली यांचा गुणाकार केला आणि त्याच्यानुसार 200 उत्तर आलं. असं देखील आपण काढू शकतो मित्रांनो. तर थोडेसे आपले जे गणित बुद्धिमत्तेचे मागचे क्लास आहेत ते तुम्ही बघून घ्या मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आहेत. भरपूर गेल्या 3-4 वर्षापासून आपण क्लास घेत आलेलो आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे भरपूर जे उत्तर आहेत स्पष्टीकरणासोबत आपण व्यवस्थित सांगितलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे बघा 76 नंबरचा प्रश्न मित्रांनो, काय 5 क्रमांकावर संख्या विषम संख्यांची सरासरी 21 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? आपल्याला काय म्हटलेलं आहे, 5 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी आपल्याला दिलेली 21. ठीक आहे. तर आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण त्या संख्या घेऊ शकतो मित्रांनो. एक तर आपण जर म्हटलं तर विषम संख्या दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण x 4 घेऊ, x 2 घेऊ, अशा प्रकारचा देखील घेऊ शकतो. x+2 घेऊ आणि x+4 घेऊ, अशा प्रकारचं देखील आपण सोडू शकतो. नाहीतर जर म्हटलं तर सरासरी आपल्याला दिलेलं आहे 21 नुसार जर म्हटलं तर आपल्याला मधली संख्या घ्यायची मित्रांनो. 5 सरासरी आपल्याला म्हटलेलं आहे किती मित्रांनो, 5 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 21 म्हटलेलं आहे. याच्यानुसार त्या संख्या कोणकोणत्या येतील मित्रांनो, मग 17, 19, 21. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 आणि 25. ठीक आहे. तर आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली होती, मग 25 आपलं त्या प्रश्नाचं उत्तर येईल. कारण 5 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 21 दिलेली आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. तर हे असं देखील आपण बघू शकतो मित्रांनो. चला पुढे बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. पुढील 77 नंबरचा प्रश्न मित्रांनो, जर एका वस्तूची खरेदी किंमत 800 व विक्री किंमत 960 असेल तर शेकडा नफा किती? खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली इथं काय. आपल्याला हा प्रश्न बघा, या टाईपचे प्रश्न देखील येतात. आपल्याला जर म्हटलं तर खरेदी किंमत दिली तर त्याच्यानुसार आपण घेऊयात मित्रांनो. तर बघा याच्यामध्ये खरेदी किंमत किती दिली, 800 रुपये. विक्री किंमत किती दिली, 960 रुपये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर नफाचं सूत्र किती आहे मित्रांनो, नफाचं सूत्र आपण म्हणू शकतो मित्रांनो. काय मित्रांनो नफाचं सूत्र, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तर हे आपलं सूत्र आहे. तर याच्यात विक्री किंमत किती दिली, 960 मायनस आपल्याला काय ते दिले, खरेदी किंमत 800. ठीक आहे. तर आपल्याला इथं 800 आलं, तर आपल्याला यांची वजाबाकी केल्यानंतर सूत्रानुसार 160 आपलं उत्तर आलं. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा आपण कसा काढणार, शेकडा नफा आपण कसा काढणार, त्याचं सूत्र काय आपण वापरणार मित्रांनो. त्याचं सूत्र आपण घ्या, इथं बघा, नफा भागिले खरेदी किंमत गुणाकारात 100. ठीक आहे. 100 अशा प्रकारचं. मग आता सर्व काही आपल्याकडे आहे मित्रांनो. तर आपण इथं नफा किती आहे मित्रांनो, 160 आला. खरेदी किंमत किती आहे मित्रांनो, 800 रुपये आहेत. खरेदी किंमत घेतली आणि गुणाकारात 100. तर मग डायरेक्टली हे सोडवलं तर आपलं जे आहे ते आपल्याला शेकडा नफा किती भेटला ते येऊन जाईल. आपण डायरेक्टली हे गुणाकार भागाकार करू शकतो. त्याच्यानुसार आपल्याला जर म्हटलं तर हे कट झालं, याच्यानुसार बेकबे आणि त्याच्यानंतर हे 20 उत्तर आलं. म्हणजे 20% हा नफा झाला अशा प्रकारचं. हे आपण असं सोडू शकतो मित्रांनो. पूर्ण डिटेलमध्ये सोडून दाखवलं नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते सांगतोय. नफ्याचं सूत्र काय आहे मित्रांनो, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. त्याच्यानुसार आपल्याला इथं नफा भेटला, बरोबर की नाही. मग शेकडा नफा काढायचं सूत्र काय आहे, शेकडा नफाचं नफा भागाला आपल्याला त्याच्यानंतर भागाकारात जर म्हटलं तर खरेदी किंमत गुणाकारात आपल्याला 100. मग ज्या आहेत किमती त्या टाकल्या आणि त्याच्यानुसार आपलं प्रश्नाचं उत्तर आलं 20. ठीक आहे. फक्त तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते समजून सांगितलं, बाकी काय नाही. चला पुढील प्रश्न बघा. पुढील आपल्याला 78 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे किंवा कलमान्वये केली जाते मित्रांनो. तर ठीक आहे, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो, ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा पोलीस पाटलाची, त्याच्यानंतर काही प्रश्न इथं बदललेले आहेत परंतु ते पूर्ण रिपीट झालेत, काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा आता 79 नंबरचाच प्रश्न बघूयात. बाकीच्या पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघूयात. तर थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली त्याच्यामुळे इथं कन्फ्यूज झालं मित्रांनो. तर बघा, गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्यास मदत करणे हे पोलीस पाटलाचे कर्तव्य कोणत्या अधिनियमात स्पष्ट केले गेले आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. तर जवळपास आपल्याला जर म्हटलं तर याचं देखील हेच उत्तर येणार आहे. आता हे प्रश्न काही रिपीट झालेले आहेत मित्रांनो. चला बाकीचे बघूया. तर खालचा कोणता प्रश्न दिलाय, पोलीस पाटलाचे गाव सोडले जायचे असेल तर पूर्व परवाना घेणे आवश्यक. तर याचं देखील आपलं ऑप्शन बी हे उत्तर यायला हवं मित्रांनो. ठीक आहे.
तर थोडेसे जर म्हटलं तर थोडेसे हे प्रश्न अधिकार कर्तव्याचे रिपीट झालेले आहेत मित्रांनो. तर बघा अजून एक प्रश्न इथं ऍड करून घेऊयात मित्रांनो. जसं की हे प्रश्न मी बघत नाही कारण हे रिपीट झालेले आहेत मित्रांनो. तर बघा गावामध्ये गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे आणि गुन्हेगारीचा शोध घेण्यास पोलिसांना मदत करणे हे कोणाचे मुख्य कर्तव्य आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गावामध्ये गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत करणे हे कोणाचे कर्तव्य आहे असा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर असायला पाहिजे पोलीस पाटील. ठीक आहे. कोणत्या नियमानुसार? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार. ठीक आहे. पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते मित्रांनो? उपविभागीय अधिकारी किंवा आपल्याला सांगता येईल जिल्हा अधिकारी. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं तेव्हा आपलं इथं योग्य उत्तर असणार. तर अशा प्रकारचे बाकीचे थोडेफार प्रश्न इथं मी घेतले होते. बाकीचे रिपीट झालेले ते आपण बघितलेले नाहीयेत मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे ती आपली ह्या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून झालेली आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. हा व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा. आता मी तुम्हाला मध्येच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची ऑफर देणार आहे मित्रांनो. तर त्या ऑफर बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटलाच्या या संभाव्य प्रश्नपत्रिका सांगितल्याप्रमाणे रोज आपण 1-2 सोडवण्यासाठी देत असतो. 14 तारखेपासून आतापर्यंत जेवढ्या पण 10-12 झाले असतील, आता तुम्ही 20 तारखेला हा व्हिडिओ बघत असाल तर तोपर्यंत 10, 12, 9, 10 प्रश्नपत्रिका झाल्या असतील तर त्या लगेच तुम्हाला सेंड केल्या जातील आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथून पुढच्या होणाऱ्या तुम्हाला रेग्युलर भेटत राहतील पेपर होईपर्यंत. ठीक आहे. तर अशा प्रकारची याची किंमत ठेवलेली आपण 139. ठीक आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं, याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा, तुम्हाला तिथं जॉईन केलं जाईल. आता ऑफर काय आहे मित्रांनो? पोलीस पाटलाच्या नोट्स बद्दल ऑफर आहे. आपण मागे जर म्हटलं तर पोलीस पाटलाच्या नोट्स उपलब्ध करून देत होतो. ह्याच आपण नोट्स दिल्या होत्या पोलीस पाटलाच्या पदभरतीसाठी. याच्यामध्ये जिल्ह्याची खूप डिटेलमध्ये माहिती दिली. पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य अधिनियम, मागील झालेल्या पोलीस पाटलाचे ॲज इट इज मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ताचे देखील टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत सर्व स्पष्टीकरण याच्यामध्ये दिले. आयएमपी जीके दिले, चालू घडामोडी दिले, मागील प्रश्नपत्रिका प्लस नोट्स यांची किंमत आपण एकत्रित 199 ठेवली होती मित्रांनो. तर आता हीच ऑफर असणार आहे मित्रांनो. पेमेंट आपण काय करूयात मित्रांनो, याच्यामध्ये आपण फक्त संभाव्य प्रश्नपत्रिका देतोय ना. तर बघा, तर तुम्हाला इथं ऑफर काय ठेवलेले मित्रांनो, आता या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये बघा आपल्याला या सर्व नोट्स देखील भेटतील. ठीक आहे. तर आपल्याला 139 प्लस 199 300 प्लस पेमेंट होऊन जाते मित्रांनो. 300 प्लस. तर आपल्याला एवढं पेमेंट करायचं नाहीये. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी, स्पेशल बीड जिल्हा पोलीस पाटलासाठी आपण हे पेमेंट फक्त 199 ठेवलेले. जर तुम्ही 199 पेमेंट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 विषयाच्या नोट्स, जिल्हा माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, याच्या व्यतिरिक्त 25 पेक्षा जास्त मागील झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मागील जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या झालेल्या ॲज इट इज पोलीस पाटलाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व उपलब्ध करून देतोय. म्हणजे मागचं जे आपण हे जे स्टडी मटेरियल उपलब्ध करून देत होतो 199, तर हे देखील तुम्हाला सर्व देतोय. किती किंमत असणार आहे? 199 मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी देखील हाच नंबर असणार आहे 9665 चा. या नंबरवरती 199चं पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं किंवा या QR वरती पेमेंट करू शकता आणि स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 199चं पेमेंट करता तर तेव्हा तुम्हाला मागील सर्व विषयांच्या नोट्स प्लस जिल्हा माहिती, मागील सर्व विषयांच्या, मागील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पोलीस पाटलाच्या त्या देखील भेटतील मित्रांनो. आणि हे ज्या संभाव्य प्रश्नपत्रिका या देखील भेटतील. दोन्ही एकत्रित, वेगवेगळं पेमेंट करण्याची गरज नाही. 199 पेमेंट असणार आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचं असं प्रश्न येईल की आम्हाला फक्त संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे, तर काय अडचण नाही. तुम्ही 139चं पेमेंट करा, या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, त्याच्यानंतर तुम्हाला संभाव्य प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील. संभाव्य प्रश्नपत्रिका प्लस सर्व नोट्स. ठीक आहे. सर्व नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका हे सर्व पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण 199चं पेमेंट ठेवलेलं आहे ऑफरमध्ये. ठीक आहे. तर या नंबरवरती 199चं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला तेव्हा नोट्स आणि या संभाव्य प्रश्नपत्रिका दोन्ही पाठवलं जाईल. फक्त हे पाहिजे असेल तर एवढंच पेमेंट करा. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही ऑफर आपण ठेवलेली आहे. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. तर बघा, ही आपली 4 नंबरची प्रश्नपत्रिका आपल्या नोट्स मधील जी आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे संभाव्य प्रश्नपत्रिकेमधील, तर ही 4 नंबरची प्रश्नपत्रिका आज संपूर्ण आपण सोडून घेतलेली आहे स्पष्टीकरणासोबत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे देखील जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.